हॅलो स्टुडंट्स, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये नेक्स्ट मॉडेल बघणार आहोत, दॅट इज दी बोर्स ॲटॉमिक मॉडेल. हे मॉडेल बघण्याच्या आधी पहिले आपण काही पॉईंट्स बघणार आहोत, परत कोणाचे, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचे. आणि ते पॉईंट्स कुठले तर ड्रॉबॅक्स. ओके, का की ड्रॉबॅक्सवरूनच आपण एक्सप्लेनेशन करणार आहे नेक्स्ट मॉडेल, दॅट इज दी बोर्स ॲटॉमिक मॉडेल. क्लिअर आहे आता? ओके, तर आता कुठले कुठले ड्रॉबॅक्स आपण बघितले होते या रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये. तर पहिला ड्रॉबॅक असं बघितलं गेलं होतं, दॅट इज ही कुड नॉट एक्सप्लेन ओके, एक्सप्लेन दी स्पेक्ट्रम. ओके, आता हे स्पेक्ट्रम हे काय हे आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं. जेव्हा अल्फा पार्टिकल्स त्या झिंक सल्फाईडवरती कोलाईड होत होते त्यावेळेस तिथं फ्लोरोसेन्स डेव्हलप होत होता. आणि ते फ्लोरोसेन्स एक कलर पण सुद्धा काय करत होते, डेव्हलप करत होते. मग ते कुठला कलर डेव्हलप करत होता त्या झिंक सल्फाईड स्क्रीनवरती हे रुदरफोर्ड सांगू शकला नाही. क्लिअर आहे? या कारणामुळेच आपण त्याचा पहिला ड्रॉबॅक तेच लिहितोय, दॅट इज ही कुड नॉट एक्सप्लेन दी स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम म्हणजे ते जो फ्लोरोसेन्स जो डेव्हलप करतोय कलर, त्या कलरलाच आपण काय म्हणतोय, स्पेक्ट्रम. क्लिअर आहे? पण ते कलर त्याने आयडेंटिफाय करू शकला का त्या झिंक सल्फाईडवरती? नाही. म्हणून आपण हे ड्रॉबॅक्स लिहिलं होतं, ही कुड नॉट एक्सप्लेन दी स्पेक्ट्रम. क्लिअर आहे? सेकंड ड्रॉबॅक काय बघितलं होतं रुदरफोर्डनी, दॅट इज ही कुड नॉट एक्सप्लेन the stability of atom. Okay, of the atom. म्हणजे स्टेबिलिटी ऑफ द ॲटम हा रुदरफोर्ड एक्सप्लेनेशन करू शकला नाही. काय कारण असेल तर रुदरफोर्ड काय करत होता, मॅक्सवेलचा कन्सेप्ट यूज करत होता. आणि जेव्हा मॅक्सवेलचा कन्सेप्ट फेल झाला तसंच रुदरफोर्डचा पण एक्सप्लेनेशन फेल झाला, दॅट इज दी स्टेबिलिटी ऑफ दी ॲटम. क्लिअर आहे? तर मॅक्सवेल काय सांगत होता की जेव्हा कुठलाही चार्ज जर ट्रॅव्हल करत असेल तर तो चार्ज कंटिन्युअसली एनर्जी काय करतोय, लूज करतोय कंटिन्युअसली. मग हा जो कन्सेप्ट आहे मॅक्सवेलचा, तो कन्सेप्ट रुदरफोर्डनी ॲटॉमिक मॉडेलमध्ये लावला. आणि ते पण कुठं, जिथं इलेक्ट्रॉन काय करतोय, रिव्हॉल्व करतोय. आणि इलेक्ट्रॉनवरती कुठला चार्ज असतोय, एक निगेटिव्ह चार्ज. आणि जर तिथं निगेटिव्ह चार्ज रिव्हॉल्व करतोय तर 100% तो निगेटिव्ह चार्ज पण काय करत असेल, आपली एनर्जी लूज करत असेल, जसं मॅक्सवेल सांगत होता. पण आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियसच्या बाहेर जो इलेक्ट्रॉन फिरतोय तो एक बॅलन्स कंडिशनमध्ये फिरतोय. आणि तो इलेक्ट्रॉन 100% कधीही तो न्यूक्लियसमध्ये पडणार नाही. मग जर मॅक्सवेलचा जर कन्सेप्ट आपण इथं लावला या इलेक्ट्रॉनच्या केसवरती, तर 100% इलेक्ट्रॉनची एनर्जी पण काय होत जाईल, लूज होत जाईल. आणि 100% तो न्यूक्लियसमध्ये काय होईल, ड्रॉप होईल. पण तो तसं होतो का? नाही. क्लिअर आहे? जर मॅक्सवेलचा जर कन्सेप्ट नाही लावू शकत तर मग रुदरफोर्ड जो एक्सप्लेनेशन देत होता स्टेबिलिटी ऑफ द ॲटम त्या मॅक्सवेलच्या थ्रू, मग तो पण तिथं काय झाला, फेल झाला. क्लिअर आहे? ओके, कारण का की इलेक्ट्रॉन जो रिव्हॉल्व करतोय अराउंड द न्यूक्लियस, तो एक बॅलन्स कंडिशनमध्ये रिव्हॉल्व करतोय. आणि नाही तो एनर्जी लूज करतोय, नाही तो एनर्जी काय करतोय, ॲब्झॉर्ब करतोय. एका बॅलन्स कंडिशनमध्येच काय करतोय, फिरतोय. मग तिथं मॅक्सवेलचा कन्सेप्ट काय झाला, फेल झाला. क्लिअर आहे? आणि मॅक्सवेलचा कन्सेप्ट कोण यूज करत होता, रुदरफोर्ड. मग त्यावेळेस पण रुदरफोर्ड नाही एक्सप्लेनेशन करू शकला, दॅट इज दी स्टेबिलिटी ऑफ दी ॲटम. आणि त्याच्यामध्ये कुठला केस, का इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसमध्ये पडत नाही, हे पण आन्सर नव्हता कोणाकडे, रुदरफोर्डकडे. क्लिअर आहे आता? ओके, मग जर मॅक्सवेलचा जर कन्सेप्ट लावला गेला होता त्या ॲटॉमिक मॉडेलवरती, तर ते टोटली काय झाला, फेल झाला.
क्लिअर आहे आता? ओके. आता मॅक्सवेलला रॉंग प्रूव्ह करण्यासाठी अजून एक सायंटिस्ट डेव्हलप झाला. क्लिअर आहे? ओके. जे मॅक्सवेल सांगत होता की एखादी चार्ज जर मूव्ह होत असेल तो कंटिन्युअसली आपली एनर्जी काय करतोय, लूज करतोय. तर आता हे मॅक्सवेलचा जो काही ड्रॉबॅक्स आता काढणार आहे तो एक नवीन सायंटिस्ट येणार आहे. मी तो सायंटिस्टचं नाव आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण नाही घेतलेलं आहे, आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी त्याचं नाव घेतो. क्लिअर आहे? आणि हा जो सायंटिस्ट आता मी त्याचं नाव घेणार आहे, त्यांनी ड्रॉबॅक्स काढले. कोणाचे ड्रॉबॅक्स काढले? तर मॅक्सवेलचे. रुदरफोर्डचं मी सांगत नाही आहे. क्लिअर आहे? मॅक्सवेलने जो कन्सेप्ट सांगितलं होतं की जो चार्ज जो कंटिन्युअसली मूव्ह होतोय तो 100% आपली एनर्जी काय करतोय, लूज करतोय, कंटिन्युअसली लूज करत राहतोय. क्लिअर आहे? मग हा जो मॅक्सवेलचा जो कन्सेप्ट होता चार्जवरती, हे चार्जवरती तो टोटली काय होतं, रॉंग होतं. आणि हे एक्सप्लेनेशन कोणी दिलं तर नेक्स्ट सायंटिस्ट आहे, आणि त्या नेक्स्ट सायंटिस्टचं नाव आहे मॅक्स प्लँक्स. मॅक्स प्लँक्स. क्लिअर आहे? आता मॅक्स प्लँक्सने काय सांगितलं तर मॅक्स प्लँक्स त्यावेळेस रेडिएशनवरती एक्सपेरिमेंट करत होता. आणि ते रेडिएशन कुठून तर सनमधून जी रेडिएशन येते अर्थकडे त्याच्यावरती तो काय करत होता, एक्सपेरिमेंट करत होता. आणि जसं तो एक्सपेरिमेंट करत होता तर तिथं एक रिझल्ट तयार झाला. आणि ते रिझल्ट काय तयार झालं तर ते मी तुम्हाला इथं एक्सप्लेनेशन करतो. आणि ते रिझल्ट 100% काय करतोय, ट्रूली प्रूव्ह करतोय. आणि तो ट्रूली प्रूव्ह झाल्यामुळे मॅक्सवेलचा कन्सेप्ट काय झाला, टोटली रॉंग झाला. आता काय तो रिझल्ट त्यांनी डेव्हलप केलेला आहे हे मी तुम्हाला सांगतोय. क्लिअर आहे आता? ओके. तर प्लँक्सने असं सांगितलं, जेव्हा एखादी सन तो काय करतोय, रेज पास करतोय कुठं, अर्थकडे, तर ती रेज जी येते सनकडे ती रेज स्मॉल बंडल्सनी येत आहेत. स्मॉल बंडल्सनी येत आहेत. म्हणजे जी रेडिएशन येते सनकडून ती रेडिएशन एक स्मॉल बंडल्समध्ये येत आहे. क्लिअर आहे? स्मॉल बंडल्सनी येत आहेत. आणि त्या रेडिएशनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे. आणि जिथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा वर्ड आला म्हणजेच त्या रेजमध्ये, त्या रेडिएशनमध्ये चार्जसुद्धा असणार आहे. म्हणजे सनकडून काय होतोय, एक चार्ज फ्लो होतोय. आणि ते पण कुठं, अर्थकडे. पण जे चार्ज जो फ्लो होतोय तो स्मॉल बंडल्सनी काय येतोय, ट्रॅव्हल होतोय. कुठं, अर्थकडे. आणि जेव्हा ते स्मॉल बंडल्सनी ट्रॅव्हल होत आहे म्हणजेच त्यावेळेस तो चार्ज स्मॉल बंडल्सनी एनर्जी पण काय करतायत, लूज करतायत. मी एक तुम्हाला डायग्राम दाखवतो इथं, नीट व्यवस्थित स्क्रीनकडे बघा. हा जो सन आहे, क्लिअर आहे, हा सन रेडिएशन काय करतोय, पास करतोय कुठं, अर्थकडे. अर्थ. ओके. पण जो रेडिएशन पास होते कुठून, सनकडून, ते एक स्मॉल बंडल्सनी काय होते, ट्रॅव्हल होते. क्लिअर आहे? ओके. मग हे जे स्मॉल बंडल्स आहे याच्यामध्ये चार्ज सुद्धा असणार आहे. काय असणार आहे, चार्ज सुद्धा असणार आहे. आणि जर चार्ज मूव्ह होतोय कुठून, सन टू दी अर्थ, तर तो एक एनर्जी घेऊनच ट्रॅव्हल करत असेल तो चार्ज, बरोबर. पण त्या एनर्जी जो ट्रॅव्हल होते सनकडून ती कशी ट्रॅव्हल होते, स्मॉल बंडल्समध्ये तयार होते. जसं मी तुम्हाला डॅशमध्ये दाखवलेलं आहे. क्लिअर आहे? आणि जेव्हा एखादी चार्ज एनर्जी घेऊन स्मॉल बंडल्सनी ट्रॅव्हल होते म्हणजेच त्यावेळेस ती एनर्जी पण काय करत असतील, लूज करत असतील. पण ते कंटिन्युअसली लूज नाही करत आहे. ते कसे लूज करतायत, स्मॉल बंडल्सनी. कारण मी तुम्हाला डायग्राममध्ये बघा, तुम्हाला मी कसं दाखवलेलं आहे, 2 डॅशच्या मध्ये जो गॅप आहे त्या गॅपचं मिनिंग काय की जेव्हा ट्रॅव्हल होतो स्मॉल बंडल्सनी त्यावेळेस तो स्मॉल बंडल्सनी एनर्जी सुद्धा काय करतोय, लूज करतोय. क्लिअर आहे आता? ओके. मग हे जो काय एक्सपेरिमेंट त्यांनी डेव्हलप केलं
ते टोटली काय झालं, करेक्ट झालं. आणि जसं प्लँक कॉन्स्टंटचा एक्सपेरिमेंट करेक्ट झालं तसंच मॅक्सवेलचा कन्सेप्ट काय झालं, तिथं फेल झाला. का की मॅक्सवेल काय सांगतोय, कुठलाही चार्ज जर एनर्जी फ्लो करत असेल तर तो कंटिन्युअसली एनर्जी काय करत असेल त्यावेळेस लूज करत असेल, पण काय कंटिन्युअसली. पण प्लँकच्या नुसारने असं होत नाही. आणि हे कसं काय प्रूव्ह करून दाखवलं, सनरेजच्या रेडिएशनच्या थ्रू. जी रेडिएशन येते सन टू अर्थकडे, त्या रेडिएशनमध्ये काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ट्रॅव्हल होत आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वर्ड आला म्हणजेच तो चार्ज ट्रॅव्हल करतोय ते. आणि ते चार्ज एक एनर्जी घेऊन काय करते, ट्रॅव्हल करते. पण ती एनर्जी कशी येते अर्थकडे, स्मॉल स्मॉल बंडल्सनी येते. क्लिअर आहे. आणि त्या बंडलच्या मध्ये जी गॅप दिसते तुम्हाला, त्याचा जो मिनिंग काय, की जेव्हा तो चार्ज ट्रॅव्हल करतोय सन टू दी अर्थ स्मॉल स्मॉल बंडल्सनी, त्यावेळेस तो स्मॉल स्मॉल बंडल्सनी पण एनर्जी काय करत असेल, लूज करत असेल. का की गॅपमुळे तो सांगतोय की तिथं एनर्जी कशी लूज होत असेल, स्मॉल स्मॉल बंडल्सनी. क्लिअर आहे. ओके. एनर्जी ट्रॅव्हल होते कुठं, अर्थकडे. क्लिअर आहे. पण साईड बाय साईड स्मॉल स्मॉल बंडल्सनी एनर्जी सुद्धा काय होते, लूज होते. का की त्यांच्यामध्ये जो गॅप तयार होतोय म्हणजेच त्या गॅपमध्ये एनर्जी काय होते, लूज होते. परत एनर्जी डेव्हलप होते, परत एनर्जी काय होते, लूज होते. पण ते कंटिन्युअसली लूज करतायत का, नाही. का की त्या रेडिएशनमध्ये पण चार्जेस आहे आणि चार्जेसमध्ये पण एनर्जीज असणार आहे. क्लिअर आहे. पण ती एनर्जी कंटिन्युअसली लूज करते का या एक्सपेरिमेंटच्या थ्रू, नेवर. क्लिअर आहे. एनर्जी कशी लूज होते, स्मॉल स्मॉल बंडल्सनी लूज होते, कंटिन्युअसली लूज होत नाही. आणि जी एनर्जी अर्थकडे येते स्मॉल स्मॉल बंडल्सनी, त्या स्मॉल स्मॉल बंडल्सला त्यांनी काय नाव देऊन टाकलं, प्लँक्सनी, फोटॉन. फोटॉन. क्लिअर झालं. ओके. त्या बंडल्सला काय नाव देऊन टाकलं, फोटॉन. त्या फोटॉनला अजून एक वर्ड आहे, दॅट इज दी क्वांटा. क्लिअर आहे. फोटॉन किंवा क्वांटा कधी म्हणायचं प्लँकच्या नुसारने, जेव्हा रेडिएशनच्या थ्रू जी एनर्जी ट्रॅव्हल होते, म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी ट्रॅव्हल होते, ती स्मॉल स्मॉल बंडल्समध्ये काय होते, ट्रॅव्हल होते. आणि जी एनर्जी अर्थकडे पोचणारे स्मॉल स्मॉल बंडल्सनी, त्या एनर्जीला आपण काय नाव देतोय, फोटॉन किंवा क्वांटा. क्लिअर आहे आता. ओके. मग हे फोटॉन आणि हे क्वांटा ही काय, दिस इज अ टाईप ऑफ एनर्जी. दिस इज अ टाईप ऑफ, दिस इज अ टाईप ऑफ एनर्जी. क्लिअर आहे आता. ओके. मी तुम्हाला प्लँक कॉन्स्टंटचा एक एक्सपेरिमेंटचा एक फोटो दाखवतोय, तुम्हाला अजून तिथं काय होईल, क्लिअर होऊन जाईल की कसे स्मॉल स्मॉल बंडल्सनी ते ट्रॅव्हल होत आहे कुठं, अर्थकडे. आणि जी एनर्जी पोचणारे स्मॉल स्मॉल बंडल्सनी अर्थकडे, त्या एनर्जीला आपण काय म्हणतोय, फोटॉन किंवा क्वांटा. क्लिअर आहे. मग त्यावेळेस फोटॉन आणि क्वांटा ही एक एनर्जी प्लँक कॉन्स्टंटनी काय केलं, डेव्हलप केलं. क्लिअर आहे. पण साईड बाय साईड जेव्हा हे फोटॉन आणि क्वांटा तो डेव्हलप करत होता, त्यावेळेस त्याला एक अजून एक पॉईंट कळालं की जो काय एनर्जी ट्रॅव्हल होते बंडल्सनी कुठे, अर्थकडे, त्यावेळेस काही एनर्जी स्मॉल स्मॉल बंडलनी पण काय होत असेल, लूज करत असेल. पण कंटिन्युअसली लूज होतोय का, नाही. मग त्यावेळेस प्लँक्सनी काय केलं, मॅक्सवेलचं कन्सेप्ट काय केलं, टोटली रॉंग प्रूफ करून टाकलं. क्लिअर आहे. आणि त्यावेळेस मॅक्स प्लँक्सला नोबेल प्राइज दिलं गेलं. क्लिअर आहे आता. ओके. तर मी तुम्हाला एक फोटो दाखवतोय जो रेडिएशन ट्रॅव्हल होते फ्रॉम सन टू दी अर्थ, ती कशी ट्रॅव्हल होते, स्मॉल स्मॉल बंडल्सनी. क्लिअर आहे आता. ओके.
आणि त्या बंडल्सला तुम्ही पॅकेट सुद्धा म्हणू शकतात, म्हणजे स्मॉल स्मॉल पॅकेट्सनी काय होत आहे, ट्रॅव्हल होत आहेत. ओके, आता ते कसे दिसत आहेत मी तुम्हाला ते फोटोमध्ये दाखवतोय. ओके, स्क्रीनवरती दिसतोय. ओके, आणि स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय व्हॉट इज फोटॉन. ओके, आता तुम्हाला हा जो रेड पार्ट दिसतोय, रेड पार्ट, ओके, हा जो रेड पार्ट आहे तो काय असणार आहे, सन. हा जो रेड पार्ट आहे तो काय, सन. आणि सनमधून जी रेडिएशन बाहेर निघते, जी येल्लोमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, ती रेडिएशन कुठे जाते, अर्थकडे. हा तुमचा अर्थ. क्लिअर आहे आता. ओके, आता जी रेडिएशन येते अर्थकडे सनपासून, त्या एका रेडिएशनचं एक मायक्रोमध्ये त्यांनी आपल्याला रिप्रेझेंट करून दाखवलेलं आहे. म्हणजे हा जो रेडिएशन आहे, हा जो मी रेडमध्ये दाखवतोय बघा, रेडमध्ये हा जो रेडिएशन आहे, त्या रेडिएशनचा एक पार्ट त्यांनी काय केलं आहे, एका मोठ्या फोटोमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे जी रेडिएशन ट्रॅव्हल होते ती कुठल्या टाईपमध्ये ती ट्रॅव्हल होते ते तुम्हाला बिग पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. बघा, सर्कल केलेलं आहे आणि त्या सर्कलला नंतर काय केलं आहे, बिग पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा ती एनर्जी कशी ट्रॅव्हल होते. आपल्याला असं दाखवलेलं आहे की ती एक सिंगल लाईनमध्ये ट्रॅव्हल होती, पण ती सिंगल लाईनमध्ये ट्रॅव्हल होत नाही आहे. का की त्या सिंगल लाईनमध्ये जर मी अजून खूप बारीकीने ऑब्झर्व केलं तर आपल्याला कुठल्या टाईपमध्ये ते फ्लो करताना दिसत आहेत, स्मॉल स्मॉल बंडल्सनी. बघा, ही जे ॲरो दिसत आहेत तुम्हाला ते कसे दिसत आहेत, स्मॉल स्मॉल बंडल्सनी दिसत आहेत, स्मॉल स्मॉल बंडल्सनी दिसत आहेत. क्लिअर आहे. तर हे जे स्मॉल स्मॉल बंडल जे ट्रॅव्हल होते अर्थकडे, ह्याच ॲरोला त्यांनी काय नाव देऊन टाकलं, फोटॉन. क्लिअर झालं आता. ओके, जी सिंगल लाईन जी रेडिएशन पास होते अर्थकडे, त्या सिंगल लाईनचा एक पार्ट त्यांनी काय केलं, एक बिगर पिक्चरमध्ये दाखवलं आहे. आणि जसं बिगर पिक्चरमध्ये बघितलं तर ती रेज एक स्मॉल स्मॉल बंडल्सनी काय होत आहेत, ट्रॅव्हल होत आहेत. बघा तिथं दाखवलेलं आहे ॲरो, कसे स्मॉल स्मॉल ॲरो दाखवलेले आहेत. म्हणजेच कसं ते स्मॉल स्मॉल बंडल्सनी काय होत आहेत, ट्रॅव्हल होत आहेत. कुठं, अर्थकडे. मग जेव्हा ते ट्रॅव्हल होत आहेत तर प्रत्येक ॲरोच्या मध्ये गॅप दिसतोय, प्रत्येक ॲरोच्या मध्ये काय दिसतोय, गॅप दिसतोय. म्हणजेच त्या गॅपमध्ये काय असणार आहे, तिथं एनर्जी काय करत असेल, हे लूज करत असेल. पण ते कंटिन्युअसली लूज करतायत का, नाही. ते कसे लूज करतायत, स्मॉल स्मॉल बंडल्सनी. जर ते स्मॉल स्मॉल बंडल्सनी ट्रॅव्हल होत असेल एनर्जीच्या फॉर्ममध्ये, तर ते 100% ते स्मॉल स्मॉल बंडल्सनी पण एनर्जी काय करत असेल, लूज करत असेल. ते कंटिन्युअसली लूज करत नाही. क्लिअर आहे. तर हे कन्सेप्ट जो होता, हा कन्सेप्ट मॅक्सवेलच्या थ्रू काय झाला, फेल झाला. क्लिअर आहे. ओके, म्हणजे मॅक्सवेलचा कन्सेप्ट टोटली काय झाला, फेल झाला. का की मॅक्सवेल काय सांगतोय की कुठलाही चार्ज जर मूव्ह होत असेल फ्रॉम वन प्लेस टू दी अनदर, तर तो कंटिन्युअसली आपली एनर्जी काय करत असतोय, लूज करत असतोय. पण तसं नाही आहे. हे प्रूव्ह करून दाखवलं कोणी, प्लँक्सने. आणि ते पण कोणाच्या थ्रू, सन पासून जी रेडिएशन जाते अर्थकडे, त्या रेडिएशनच्या थ्रू त्यांनी काय केलं, एक्सप्लेनेशन दिलं. आणि जी रेडिएशन येते अर्थकडे ती कशी येते, तर स्मॉल स्मॉल बंडल्सनी येत आहेत, स्मॉल स्मॉल पॅकेट्सनी येत आहेत. आणि ते कसे दिसत आहेत, तर मी तुम्हाला ॲरो करून दाखवलेलंच आहे. क्लिअर आहे आता. ओके, आणि त्या ॲरोमध्ये काही गॅप्स पण दिसत आहेत. म्हणजे त्यावेळेस ती एनर्जी स्मॉल स्मॉल बंडल्सनी पण काय होत आहेत, लूज करतायत. म्हणजे ते कंटिन्युअसली लूज करत नाही ट्रॅव्हल करताना. ते कसे लूज करतायत, स्मॉल स्मॉल बंडल्सनी लूज करतायत. आणि स्मॉल स्मॉल बंडल्सनी एनर्जी सुद्धा काय होते, ट्रॅव्हल होते. कुठं, अर्थकडे. क्लिअर आहे. मग जे बंडल्स पोचत आहेत अर्थकडे, त्या बंडल्सला काय नाव देऊन टाकलं, फोटॉन. क्लिअर आहे आता. ओके, म्हणजे
एक्सपेरिमेंट पण केलं प्लँक्सनी आणि एक नवीन टाईपची एनर्जी आपल्याला दिली आणि ते नवीन टाईपच्या एनर्जीचं नाव काय दिलं त्यांनी, फोटॉन. आणि हे एक्सपेरिमेंट करताना त्यांनी हे पण ऑब्झर्वेशन केलं की जे काय रेडिएशन ट्रॅव्हल होते अर्थकडे, त्या रेडिएशनमध्ये पण काही चार्जेस पण ट्रॅव्हल करतायत आणि ते चार्जेस एक पर्टिक्युलर एनर्जी घेऊनच ट्रॅव्हल करतायत. क्लिअर आहे. पण ती एनर्जी कशी आहे, स्मॉल स्मॉल बंडल्सनी ट्रॅव्हल होत आहेत. क्लिअर आहे. आणि सायमल्टेनियसली स्मॉल स्मॉल बंडल्सनी एनर्जी पण काय होते, लूज होते. ते कंटिन्युअसली लूज करत नाही ट्रॅव्हल करताना. मग हा जो कन्सेप्ट होता प्लँकचा तो टोटली करेक्ट झाला आणि सायमल्टेनियसली मॅक्सवेलचा कन्सेप्ट पण काय झाला, टोटली फेल झाला. क्लिअर आहे आता. ओके. मग ही जे फोटॉन जी पोचते आपल्याकडे अर्थकडे, ती फोटॉन एक टाईपची एनर्जी आहे, लक्षात ठेवा. क्लिअर आहे आता. ओके. मग बोर्सने काय केलं, या फोटॉनचं यूज केलं, म्हणजे प्लँकचं यूज केलं. कोणी, बोर्सने. पण हे कुठे यूज केलं फोटॉनचं यूज, त्यांच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये. ते मी तुम्हाला बोर्स ॲटॉमिक मॉडेल जेव्हा मी शिकवणार आहे, एक्सप्लेनेशन करणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला 100% सांगणार आहे की हा फोटॉन कुठे यूज होणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे ही जी टाईप ऑफ एनर्जी जी डेव्हलप केली या प्लँक्सने, त्या प्लँक्सचं कन्सेप्ट कोणी यूज केलं, बोर्सने. क्लिअर आहे. पण कुठे यूज केलं हे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करताना सांगणार. क्लिअर आहे. पण लक्षात ठेवा, ही फोटॉन काय, ही टाईप ऑफ एनर्जी जी आपल्याकडे पोचते आणि ते पण कुठून, सनपासून. पण ती एनर्जी कशी पोचते आपल्याकडे, स्मॉल स्मॉल बंडल्सनी. मग हे जे स्मॉल स्मॉल बंडल्स मी तुम्हाला सर्कलमध्ये करून दाखवलेले आहे, त्या स्मॉल स्मॉल बंडल्सला तुम्ही काय सांगणार आहे आता, फोटॉन सांगणार आहे. आणि फोटॉन म्हणजे काय, एक टाईप ऑफ एनर्जी आहे जी सनकडून आपल्याकडे भेटते. क्लिअर आहे आता. ओके. हा जो एनर्जीचा यूज हे बोर्सने पण काय केलं, यूज केलं त्यांच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये. पण ते कुठे यूज केलं आहे हे मी तुम्हाला जेव्हा मी बोर्स ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेनेशन करणार आहे त्यावेळेस सांगणार की ह्याचं फोटॉनचं यूज कुठे त्यांनी केलेलं आहे. क्लिअर झालं आता. ओके. तर फोटॉन काय हे तुम्हाला ऑलरेडी आता कळालंच असेल या फोटोवरून. क्लिअर आहे आता. ओके. आपल्याला कशी दिसते रेस, एक सिंगल लाईनमध्ये ट्रॅव्हल होते. पण तसं आहे का, नाही. बघा, त्याला बिग पिक्चरमध्ये दाखवलं, त्या सिंगल लाईनला काय केलं, अजून बारीकीने ऑब्झर्व केलं आणि जसं ऑब्झर्वेशन केलं त्या सिंगल लाईनला, तर त्याच्यात त्यांना काय दिसलं, स्मॉल स्मॉल बंडल्स दिसले, ते पण एनर्जीच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करताना. क्लिअर आहे. आणि त्या स्मॉल बंडल्सला त्यांनी काय नाव देऊन टाकलं, फोटॉन. क्लिअर आहे. मग फोटॉन काय आहे, ही एक टाईप ऑफ एनर्जी आहे जे आपल्याला सनकडून भेटते. क्लिअर झालं आता. ओके. आणि ही टाईप ऑफ एनर्जी बोर्सनी सुद्धा काय केलं, यूज केलं त्यांच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये. पण कुठे यूज केलं हे जेव्हा मी तुम्हाला शिकवणार आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेल, त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की फोटॉनचा काय यूज केलं तिथं बोर्सनी. क्लिअर झाला आता. ओके. तर फोटॉन तुम्हाला कळालं आणि मॅक्सवेलचा कन्सेप्ट कसं काय फेल झाला या एक्सपेरिमेंटच्या थ्रू हे पण तुम्हाला आता कळालंच असणार. क्लिअर आहे आता. ओके. तर आपण बॅक साईडला येऊया आता. ओके. म्हणजे आपल्या बोर्स ॲटॉमिक मॉडेलकडे येतोय आता. क्लिअर झाला आता. ओके. तर मी इथं जो काय तुम्हाला डॅश डॅश दाखवलेलं आहे ते डॅश डॅशेस म्हणजे काय, एक बंडल्स आहे. क्लिअर आहे. एक एनर्जीचं बंडल्स आहे, एक एनर्जीचं पॅकेट्स आहे. त्या पॅकेट्स किंवा बंडलला काय नाव देऊन टाकलं प्लँक्सनी, फोटॉन किंवा क्वांटा. इथपर्यंत क्लिअर आहे आता. ओके. तर आता जे काय आता ड्रॉबॅक्स आपण रुदरफोर्डमध्ये बघितलेले आहे, आता हे जे ड्रॉबॅक्स आता कोण प्रूव्ह करणार आहे, जो नेक्स्ट मॉडेल आपण बघणार आहे, जो इम्पॉर्टंट मॉडेल आहे त्याचं नाव काय, बोर्स ॲटॉमिक मॉडेल. क्लिअर आहे आता. ओके. तर आपण या बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये पहिले हे बघतोय, पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे जेव्हा बोर्स ॲटॉमिक मॉडेल तयार करत होता त्यावेळेस काय काय पॉईंट्स घेऊन तो तयार करत होता ते आपण लिहितोय, म्हणजेच पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर ॲटॉमिक मॉडेल. क्लिअर आहे. तर मी वन बाय वन एक्सप्लेनेशन करणार आहे आणि नीट व्यवस्थित लक्ष द्या कुठला पॉईंट आपण कुठे लावतोय आणि
कुठे यूज होणार आहे ते पॉईंट ते सुद्धा मी तुम्हाला काय करणार आहे सांगणार आहे. म्हणजे पुढचं जो मॉडेल येईल तिथं कुठे यूज होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्या पॉईंट्समध्ये. तर नीट व्यवस्थित लक्ष द्या पॉईंट्सकडे. मी पॉईंट जे सांगणार आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेलचा एक सिम्पल वेमध्ये सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला तो बोर्स ॲटॉमिक मॉडेल काय होईल बाय हार्ट होऊन जाईल. क्लिअर आहे आता? ओके, तर नीट व्यवस्थित लक्ष द्या. तर आपण स्टार्ट करतोय पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल. चल फर्स्ट पॉईंट बघणार आहोत आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेलचा. माझा हेडिंग असणार आहे. ओके, postulates of postulates of Bohr's atomic model. ओके, आता पहिला पॉईंट आपण बघतोय. नीट व्यवस्थित लक्ष द्या. ओके, इट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर वन इलेक्ट्रॉन स्पीशीज किंवा तुम्ही ॲटम सुद्धा म्हणू शकता. क्लिअर आहे? म्हणजे बोरचा पहिला पॉईंट त्यांनी काय सांगितलेलं आहे की कुठलाही ॲटम जर आपल्याला बोर ॲटॉमिक मॉडेल लावायचा असेल तर त्या ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे? फक्त 1. ज्या ॲटमकडे फक्त एकच इलेक्ट्रॉन राहील तोच बोर ॲटॉमिक मॉडेलला काय करणार आहे फॉलो करणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, एक्झाम्पल घेतोय आपण की कुठल्या ॲटमकडे 1 इलेक्ट्रॉन राहणार आहे. ओके, ते एक्झाम्पल मी तुम्हाला लिहून देतोय. या फर्स्ट पॉईंटला आपण ड्रॉबॅक पण म्हणू शकतोय बोर्स ॲटॉमिक मॉडेलचा. ओके, का ड्रॉबॅक्स म्हणतोय या फर्स्ट पॉईंटला? का की तो फक्त असा ॲटम घेतोय ज्याच्याकडे फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. क्लिअर आहे? एकपेक्षा जर जास्त झाला त्या ॲटमकडे इलेक्ट्रॉन्स तर बोर्स ॲटॉमिक मॉडेल आपल्याला अप्लाय करता येणार नाही. हे आपल्याला बोर्स ॲटॉमिक मॉडेलचा कन्सेप्ट सांगतोय. क्लिअर आहे आता? ओके, तर पर्टिक्युलर ॲटमकडे किती इलेक्ट्रॉन पाहिजे? तर फक्त 1 इलेक्ट्रॉन, तरच आपल्याला बोर्स ॲटॉमिक मॉडेल तिथं लावता येईल. मग असे कुठले ॲटम्स असतील ज्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन असतील तर मी त्याचा एक्झाम्पल तुमच्यासमोर लिहून देतोय. ओके, हे तुम्हाला फिलिंग द ब्लँकमध्ये पण विचारू शकतात MCQsमध्ये. एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम. ओके, आता मला सांगा हायड्रोजन ॲटमकडे किती इलेक्ट्रॉन असतोय? 1 इलेक्ट्रॉन. कसं ओळखलं? का की ॲटॉमिक नंबर 1 आहे कोणाचा? हायड्रोजनचा. तर मग इलेक्ट्रॉन पण किती असणार आहे? 1 असणार आहे. क्लिअर आहे? मग मला सांगा हा हायड्रोजन ॲटम या बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये यूज करू शकतोय का? येस, यूज करू शकतोय. का? का की या हायड्रोजन ॲटमकडे किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन. क्लिअर आहे आता? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतोय हेलियम प्लस. ओके, हेलियमकडे किती इलेक्ट्रॉन असतात? तर 2 इलेक्ट्रॉन. का की हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 2 आहे. जर ॲटॉमिक नंबर 2 आहे तर मग इलेक्ट्रॉन पण किती असणार आहे? 2 असणार आहे. तर मला सांगा हा पर्टिक्युलर जो हेलियम आहे तो आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये यूज करता येईल का? नाही, कारण की त्या पर्टिक्युलर हेलियमकडे किती इलेक्ट्रॉन्स आहे? फक्त 2 इलेक्ट्रॉन. आणि आपल्याला किती लागतोय? 1 इलेक्ट्रॉन. मग हा हेलियम आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये यूज करू शकत नाही. मग हा हेलियम कसं काय पार्टिसिपेट झाला या बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये? मी एक्झाम्पलमध्ये लिहिले बघा. पण जर तुम्ही बघत असेल हेलियमच्या वरती मी एक चार्ज दिलेला आहे. कुठला चार्ज? प्लस चार्ज. आणि ते पण किती? एकच प्लस चार्ज. या 1 प्लस चार्जचं मिनिंग काय? की जर हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन आहे तर या 2 इलेक्ट्रॉनमधून मी जर 1 इलेक्ट्रॉन बाहेर काढला
या ॲटममधून, तर मग या हेलियममध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहिले? मग एक इलेक्ट्रॉन. क्लिअर आहे. आणि जसं एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतोय ॲटमच्या, तर 100% त्या ॲटमवरती किती चार्ज येणार आहे? प्लस चार्ज. म्हणजे प्लस चार्ज आपण कशावरती डिपेंड असणार आहे? या इलेक्ट्रॉनचा रिमूव्हलवरती. म्हणजे जसं जसं आपण इलेक्ट्रॉन काय करतोय, रिमूव्ह करतोय, तसं तसं त्या ॲटमवरती पण काय येणार आहे? चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. क्लिअर आहे. तर हेलियममधून मला किती इलेक्ट्रॉन्स बाहेर काढता येईल? तर 1 इलेक्ट्रॉन. कारण का की हेलियममध्ये आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट पाहिजे? 1 इलेक्ट्रॉन. तरच तो बोर्स ॲटॉमिक मॉडेलला काय करणार आहे? फॉलो करणार आहे. मग त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन काय करावं लागेल? बाहेर काढावं लागेल. मग किती इलेक्ट्रॉन काढता येईल आपल्याला या हेलियम ॲटममधून? 1 इलेक्ट्रॉन. जसं 1 इलेक्ट्रॉन बाहेर गेला तर हेलियमवरती कुठला चार्ज येईल? पॉझिटिव्ह चार्ज. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा, जसं इलेक्ट्रॉन ॲटमच्या बाहेर गेला तर ॲटमवरती कुठला चार्ज येईल? पॉझिटिव्ह चार्ज. आणि जर परत तो रिटर्न आला तोच इलेक्ट्रॉन, आणि हेलियमनी तो इलेक्ट्रॉन काय करतोय? आता ॲक्सेप्ट करतोय, तर त्या पर्टिक्युलर ॲटमवरती चार्ज काय येणार आहे? निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज कधी येईल? जर तो पर्टिक्युलर ॲटम काय करतोय? इलेक्ट्रॉनला ॲक्सेप्ट करतोय. पॉझिटिव्ह चार्ज कधी येईल? जेव्हा इलेक्ट्रॉन त्या ॲटममधून बाहेर पडतोय, त्यावेळेस ते पॉझिटिव्ह चार्ज येतो. क्लिअर आहे आता? ओके. तर आपल्याला फक्त आता लक्ष द्यायचं आहे की आपल्याला इलेक्ट्रॉन आता काय करायचं आहे? बाहेर काढायचं. क्लिअर आहे? ओके. तर या हेलियममधून आपल्याला किती इलेक्ट्रॉन बाहेर काढता येईल? तरच तो बोर्स ॲटॉमिक मॉडेलला फॉलो करणार आहे. तर 1 इलेक्ट्रॉन. जसं 1 इलेक्ट्रॉन बाहेर गेला तर त्या हेलियमकडे किती राहिला? एकच इलेक्ट्रॉन. क्लिअर आहे. मग आता 1 इलेक्ट्रॉन त्या हेलियमकडे विथ पॉझिटिव्ह चार्ज. मग हे हेलियम पॉझिटिव्ह बोर्स ॲटॉमिक मॉडेलला फॉलो करू शकतोय का? येस, का की त्याच्यात 1 इलेक्ट्रॉन. क्लिअर झालं आता? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतोय. नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज दी लिथियम प्लस 2. क्लिअर आहे. लिथियमकडे किती इलेक्ट्रॉन असतात? तर 3 इलेक्ट्रॉन. का की त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 3 आहे. क्लिअर आहे आता? तर मला सांगा, जर आपल्याला या लिथियममध्ये 1 इलेक्ट्रॉन जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल या पर्टिक्युलर लिथियममध्ये, तर मला या 3 इलेक्ट्रॉनमधून किती इलेक्ट्रॉन बाहेर काढावं लागेल? 2 इलेक्ट्रॉन. क्लिअर झालं. आणि जसं या 3 इलेक्ट्रॉनमधून 2 इलेक्ट्रॉन आपण काय केले? कमी केले, तर मग या लिथियमवरती किती इलेक्ट्रॉन्स राहिले? 1 इलेक्ट्रॉन. पण चार्ज पण येणार आहे, का की तुम्ही इलेक्ट्रॉनसुद्धा बाहेर काढताय. म्हणजे किती चार्ज येईल? तर +2. जितके इलेक्ट्रॉन्स बाहेर गेले तितकेच पॉझिटिव्ह चार्ज येईल. म्हणजे काय येईल? +2. तर या लिथियम +2 मध्ये आता किती इलेक्ट्रॉन आहे? तर फक्त 1. तर आता 100% हा लिथियम +2 काय होईल? या बोर्स ॲटॉमिक मॉडेलला काय होईल? फॉलो होईल. क्लिअर होतोय आता? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. दॅट इज दी बेरिलियम +3. बेरिलियम +3चं ॲटॉमिक नंबर सांगा किती आहे? या बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती? पहिले हे सांगा आधी. ओके. तर बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती असतोय? 4 असतोय. क्लिअर आहे. आता मला या बेरिलियमला या बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये यूज करायचं आहे, तर मला बेरिलियममधून किती इलेक्ट्रॉन्स बाहेर काढता येईल? 3 इलेक्ट्रॉन. जसं 3 इलेक्ट्रॉन बाहेर पडले तर या बेरिलियमकडे किती इलेक्ट्रॉन्स राहिले? 1. तर मला सांगा, आता जर तुम्ही 3 इलेक्ट्रॉन बाहेर काढताय तर या बेरिलियमवरती कुठला चार्ज देणार आहे तुम्ही? +3. क्लिअर आहे आता? म्हणजे बेरिलियम +3 कडे आता किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन. मग आता बेरिलियम +3 काय करू शकतो? आपण यूज करू शकतो या बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये. आता क्लिअर झालं आहे आता? ओके. तसंच बोरॉन +4. म्हणजे या बोरॉनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहे? तर 5 इलेक्ट्रॉन्स. का की त्याचा ॲटॉमिक नंबर 5 आहे, तर त्याच्याकडे 5 इलेक्ट्रॉन्स असतील. तर मला सांगा, आता या बोरॉनला जर पार्टिसिपेट करायचं असेल या बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये, तर त्याला किती इलेक्ट्रॉन्स बाहेर काढता येईल? तर 4 इलेक्ट्रॉन्स. जसं 4 इलेक्ट्रॉन्स बाहेर गेले
तर मग इलेक्ट्रॉन्स किती राहिले या बोरॉनमध्ये? एक इलेक्ट्रॉन, पण चार्ज किती येईल? +4. मग बोरॉन +4 हा काय करणार आहे? पार्टिसिपेट करणार आहे या बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये. क्लिअर आहे? तसंच तुम्ही आता बघू शकताय कार्बन +5. कार्बन +5 पण काय करणार आहे? बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. कन्सेप्ट तोच लावणार आहे आपण जे आधीच्या ॲटममध्ये लावलेले. क्लिअर आहे? कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय असेल? मग 6 असेल. जर 6 असेल तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन पण किती असणार आहे? 6च असणार आहे. मग 6 इलेक्ट्रॉन हा ॲप्लिकेबल आहे का बोर्स ॲटॉमिक मॉडेलला? नाही, का की त्या कार्बनमध्ये मला किती इलेक्ट्रॉन्स डेव्हलप करायचे? फक्त 1. मग मला किती इलेक्ट्रॉन्स बाहेर काढता येईल त्या 6 इलेक्ट्रॉनमधून? 5. जसं 5 इलेक्ट्रॉन बाहेर गेले त्या कार्बनवरती कुठला चार्ज आला? +5. मग या कार्बन +5 मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन. या कारणामुळेच कार्बन +5 काय करणार आहे? पार्टिसिपेट करणार आहे कशात? बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये. आता क्लिअर झालं आता? ओके. तर कुठले ॲटम्स पार्टिसिपेट करतील या बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये हे तुम्हाला आता कळालंच असणार आहे. क्लिअर झालं आता? ओके. हे पण तुम्ही ड्रॉबॅक्ससुद्धा लिहू शकताय बोर्स ॲटॉमिक मॉडेलसाठी, का की तो 1 इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त गेला ॲटमचा तर तो ॲटम 100% पार्टिसिपेट नाही करणार कशात? बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये. क्लिअर आहे? म्हणजे पर्टिक्युलर ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स पाहिजे? फक्त 1 इलेक्ट्रॉन. लक्षात ठेवा. क्लिअर आहे? आता चला सेकंड पॉईंटकडे येऊया. सेकंड पॉईंटकडे आता सेकंड पॉईंट काय? जेव्हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय अराउंड दी न्यूक्लियस तर तो एक सर्क्युलर पाथवरती काय करतोय? रिव्हॉल्व करतोय सर्क्युलर पाथवरती. सर्क्युलर पाथ हे तुम्हाला कळालंच असेल मी काय सांगतोय. ओके. तर न्यूक्लियसच्या बाहेर जेव्हा इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय त्या सर्क्युलर पाथला बोर्सने नाव देऊन टाकलं ऑर्बिट. काय नाव देऊन टाकलं? ऑर्बिट. क्लिअर आहे? मग आपण तेच पॉईंट लिहितोय. सेकंड पॉईंट दॅट इज द इलेक्ट्रॉन which revolve around the nucleus in a circular path path. That circular path is called orbit. ओके. ऑर्बिट म्हणा किंवा शेल म्हणा. क्लिअर आहे? पण ऑर्बिट आणि शेल आपण हे कुठे म्हणतोय? जिथं इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये काय करतोय? रिव्हॉल्व करतोय. जिथं सर्क्युलर पाथमध्ये तो रिव्हॉल्व करेल त्या सर्क्युलर पाथला काय नाव देणार आहे आपण? ऑर्बिट किंवा शेल. क्लिअर आहे आता? ओके. थर्ड पॉइंट when electron revolve in a particular orbit okay, there is no absorption okay, or emission of energy. This means particular orbit has energy constant. म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑर्बिटची एनर्जी कशी असणार आहे? कॉन्स्टंट.
क्लिअर आहे. थर्ड पॉईंटचं मिनिंग सुद्धा ऐकून घ्या. काय? वेन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. जर एखादी इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमध्ये काय करतोय, सर्क्युलर पाथमध्ये जर फिरत असेल कंटिन्युअसली, तर त्या पर्टिक्युलर ऑर्बिटची जी एनर्जी असेल ती काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि जर त्या पर्टिक्युलर ऑर्बिटची एनर्जी जर कॉन्स्टंट झाली, मग जो इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये जो फिरतोय तो इलेक्ट्रॉन पण काय असणार आहे, स्टेबल असणार आहे. आणि जसं आपण आता इलेक्ट्रॉनला स्टेबल म्हणतोय, म्हणजेच तो इलेक्ट्रॉन नाही तो ॲब्झॉर्प्शन करतोय एनर्जी, नाही तो एनर्जी इमिट करतोय, तो पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये काय करतोय, सर्क्युलेट करतोय. क्लिअर आहे. ओके. आणि ते पण कसं, बॅलन्समध्ये. म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑर्बिटची एनर्जी काय, मेंटेन आहे. या कारणामुळेच तो इलेक्ट्रॉन काय करतोय, त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्येच फिरतोय. क्लिअर आहे. नाही तो इलेक्ट्रॉन एनर्जी बाहेर काढतोय रिव्हॉल्व करताना, नाही तो इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब करतोय एनर्जी रिव्हॉल्व करताना. त्या इलेक्ट्रॉनची जी एनर्जी ती काय, कॉन्स्टंट आहे त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये. आणि हे कशावरून सांगतोय की इलेक्ट्रॉनची एनर्जी कॉन्स्टंट आहे? कारण जिथं तो फिरतोय त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय त्या ऑर्बिटची पण एनर्जी काय, कॉन्स्टंट आहे. या कारणामुळेच तो इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली काय करतोय, रिव्हॉल्व करतोय अराउंड दी न्यूक्लियस. आणि जेव्हा तो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय, तो इलेक्ट्रॉन नाही एनर्जी बाहेर काढतोय, नाही तो एनर्जी ॲब्झॉर्ब करतोय. म्हणजे तो कंटिन्युअसली काय करतोय, त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. आणि जर तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जर फिरत असेल, म्हणजे त्या ऑर्बिटची एनर्जी काय असणार आहे, एक कॉन्स्टंट असणार आहे. जर ऑर्बिटची एनर्जी जर कॉन्स्टंट झाली, तर इलेक्ट्रॉनची पण एनर्जी काय झाली, कॉन्स्टंट झाली. म्हणून तर तो इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसमध्ये ड्रॉप नाही होते. जर तो एनर्जी लूज केला असता मॅक्सवेलच्या थ्रू, तर इलेक्ट्रॉन कुठे ड्रॉप झाला असता, न्यूक्लियसमध्ये. मग ॲटम राहिला असता का, नाही. मग आता एक्सप्लेनेशन दिलं कोणी दिलं, बोर्सने. का इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसमध्ये नाही पडते? कारण जिथं इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय त्या सर्क्युलर पाथला त्यांनी काय नाव देऊन टाकलं, ऑर्बिट. म्हणजेच त्या ऑर्बिटची एनर्जी काय, एक कॉन्स्टंट आहे. आणि जर ती ऑर्बिटची एनर्जी जर कॉन्स्टंट झाली, तसंच इलेक्ट्रॉनची पण एनर्जी काय असणार आहे, त्या ऑर्बिटमध्ये कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजेच तो इलेक्ट्रॉन नाही एनर्जी इमिट करतोय, नाही तो इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब करतोय. क्लिअर आहे. म्हणून तिथं तो इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये काय, स्टेबल आहे. आणि म्हणून इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसमध्ये ड्रॉप नाही होते. क्लिअर झालं. म्हणजे हे एक्सप्लेनेशन कोणी दिलं, बोर्सने. क्लिअर झाला आता. ओके. बोर्सने हा जो कन्सेप्ट जो लावलेला होता, तो कन्सेप्ट जॉग्रफीच्या थ्रू लावलेला होता. कसं? आता आपल्याला माहिती आहे की सनच्या आजूबाजूला अर्थ काय करत राहते, रिव्हॉल्व करत राहते. जर मॅक्सवेलच्या थ्रू जर अर्थची पण एनर्जी लूज झाली असते, तर अर्थ आणि सनमध्ये डिस्टन्स कमी झाला असता. पण आपण जॉग्रफीमध्ये कुठे असं विचारलं की अर्थ आणि सनमध्ये डिस्टन्स कमी होतोय? नेवर. याचं रिझन काय की अर्थची एनर्जी काय, एक कॉन्स्टंट आहे, एक काय कॉन्स्टंट आहे. आणि अर्थ आपली एनर्जी नाही बाहेर काढते, नाही एनर्जी ॲब्झॉर्ब करते. अर्थकडे एक सफिशियंट स्वतःचीच एनर्जी आहे. आणि ती एनर्जी काय करते, सनपासून मेंटेन ठेवते. या कारणामुळेच अर्थ आणि सनमध्ये एक पर्टिक्युलर डिस्टन्स आहे. आणि ते पर्टिक्युलर डिस्टन्स कधीही कमी होणार नाही. क्लिअर झालं आता. ओके. तर हे सन आणि अर्थचा जो कन्सेप्ट आहे, तोच कन्सेप्ट थर्ड पॉईंट पण एक्सप्लेनेशन करतोय. जर इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसच्या बाहेर जर रिव्हॉल्व करत असेल कंटिन्युअसली, म्हणजेच त्या इलेक्ट्रॉनकडे एक सफिशियंट एनर्जी आहे. आणि ती सफिशियंट एनर्जी कुठून भेटते त्याला, त्या पर्टिक्युलर ऑर्बिटवरून, त्या पर्टिक्युलर ऑर्बिटकडून. का की त्या पर्टिक्युलर ऑर्बिटची पण एनर्जी काय, एक कॉन्स्टंट आहे. आणि जर ऑर्बिटची जर कॉन्स्टंट झाली एनर्जी, तर इलेक्ट्रॉनची पण एनर्जी काय होईल,
कॉन्स्टंट होईल. म्हणजेच त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन नाही एनर्जी बाहेर काढू शकतोय, नाही तो एनर्जी ॲब्झॉर्ब करतोय, जेव्हा इलेक्ट्रॉन काय होणार आहे, कॉन्स्टंट होऊन जाईल त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये. म्हणून तर इलेक्ट्रॉन हा ड्रॉप नाही होते कशात, न्यूक्लियसमध्ये. क्लिअर झालं आता कसं कन्सेप्ट लावलं बोर्सनी. ओके, तर तुमचा थर्ड पॉईंट ऑलमोस्ट क्लिअरच झाला असेल. आणि थर्ड पॉईंट आपल्याला हेच सांगतोय की का इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या आतमध्ये पडत नाही. ओके, आपण नेक्स्ट पॉईंटकडे जातोय आता, दॅट इज दी फोर्थ पॉईंट. फोर्थ पॉईंट. आता फोर्थ पॉईंट काय सांगतोय, बोर्स. when electron jump from lower orbit to the higher orbit, the electron absorbs the energy. The electron absorb the energy, and when it returns back, returns back म्हणजे काय, higher orbit to the lower orbit, okay, lower orbit. When it returns back, the electron emits some energy. The electron emits some energy. That energy is called, okay, that energy is called emission energy. ओके, आता याचं मीनिंग काय असं. ओके, ओके, आता तुम्हाला एक पिक्चर दिसतोय, बरोबर आहे. जो रेड पॉइंट आहे तो न्यूक्लियस आहे. क्लिअर आहे. आणि न्यूक्लियसच्या बाहेर ब्ल्यू कलरचे सर्कल्स तुम्हाला दिसत आहेत. त्या ब्ल्यू सर्कल्स म्हणजे काय, ऑर्बिट आहे, जिथं इलेक्ट्रॉन काय करतोय, रिव्हॉल्व करतोय. क्लिअर आहे आता. ओके, आता आपल्याला हा पॉईंट काय सांगतोय आपल्याला, जर समजा आपला इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटमध्ये असेल तेव्हा, फर्स्ट ऑर्बिट म्हणजे काय, n=1 मध्ये असेल तेव्हा, मी इथं लिहितोय n=1च्या इथं एक इलेक्ट्रॉन आहे. क्लिअर आहे आता. ओके, जर मी n=2 कडे गेलो म्हणजे आपण कुठे जातोय, हायर ऑर्बिटकडे. लोअर ऑर्बिटपासून कुठे जातोय, हायर ऑर्बिटकडे. जसं n=3 गेलो तर परत आपण कुठे जातोय, हायर ऑर्बिटकडे. तर बोरचं कन्सेप्ट काय होतं या पॉईंटवरती, तर त्यांनी असं सांगितलं
जसं जसं ऑर्बिट काय होत असेल, इन्क्रीज होत असेल, जेव्हा ऑर्बिट काय होतोय, जसं जसं काय होतोय, इन्क्रीज होतोय न्यूक्लियस पासून, तसं तसं त्या ऑर्बिटची पण एनर्जी काय होत असेल, इन्क्रीज होत असेल. क्लिअर आहे आता? ओके, मी परत सांगतोय. न्यूक्लियसच्या बाहेर काय ड्रॉ केलंय मी सर्क्युलरमध्ये, ब्ल्यू कलर सर्क्युलरमध्ये ऑर्बिट. ते ऑर्बिट जो न्यूक्लियसच्या जवळ, ते ऑर्बिट आपण कसं धरतोय, n इज इक्वल्स टू दी 1. तिथं n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट. जसं जसं आपण 1 पासून 2 कडे जातोय, म्हणजे हायर ऑर्बिटमध्ये जातोय आपण, n इज इक्वल्स टू 3 मध्ये गेलो तर परत हायर ऑर्बिटमध्ये जातोय. तसंच n इज इक्वल्स टू 4, 5, 6 आणि 7 असे 7 ऑर्बिट ड्रॉ केलेले आहेत. त्याच्यातलं 7 काय असणार आहे, हा हायर ऑर्बिट असणार आहे. तर बोर असं सांगतोय, जसं जसं ऑर्बिट काय होत असेल, इन्क्रीज होत असेल, जसं जसं ऑर्बिट काय होतोय, इन्क्रीज होतोय, तसं जसं त्या ऑर्बिटची पण एनर्जी काय होत असेल, इन्क्रीज होत असेल. क्लिअर आहे आता? ओके, का की पर्टिक्युलर ऑर्बिटची एक एनर्जी असणार आहे. सगळे ऑर्बिटची एनर्जी सेम नसणार, लक्षात ठेवा. ओके, कारण आपण हायर ऑर्बिटकडे जातोय आणि जसं जसं आपण हायर ऑर्बिटकडे जाणार आहे, तसं तसं त्या ऑर्बिटची पण एनर्जी काय होत असेल, इन्क्रीज होत असेल. म्हणजेच जी पहिले ऑर्बिटची एनर्जी असेल, तीच एनर्जी आपल्याला सेकंड ऑर्बिटमध्ये बघायला भेटणार नाही. क्लिअर आहे आता? ओके, जर मी समजा या n इज इक्वल्स टू 1 ला एनर्जी ऑफ ऑर्बिट E1 धरला, n इज इक्वल्स टू 2 ला एनर्जी ऑफ ऑर्बिट सेकंड धरला, n इज इक्वल्स टू 3 ला, n इज इक्वल्स टू 3 ला त्या ऑर्बिटची एनर्जी किती धरली मी, E3 धरली. तर मला सांगा कोणाची हायेस्ट एनर्जी असेल या ऑर्बिटमध्ये, थर्ड ऑर्बिटची. का की थर्ड ऑर्बिट हा हायर ऑर्बिट आहे ॲज कम्पेअर टू दी सेकंड आणि फर्स्ट. जर मी या एनर्जीला ऑर्डरमध्ये लावलं तर एनर्जीच्या ऑर्डरमध्ये पहिले कोण येणार आहे, तर E3. कोण येणार आहे, E3. त्याच्यानंतर E2 आणि त्याच्यानंतर मग E1. म्हणजे लोएस्ट एनर्जी कोणाची आहे, तर खालच्या ऑर्बिटची. म्हणजे n इज इक्वल्स टू जी 1 आहे त्याची काय असणार आहे, एनर्जी लोएस्ट असणार आहे. पण एनर्जी कोणाची जास्त असणार आहे, जो हायर ऑर्बिट दाखवतोय. आणि याच्यातला जो हायर ऑर्बिट आहे तो n इज इक्वल्स टू 3 आहे, बरोबर आहे. ओके, तसं तर n इज इक्वल्स टू 7 हा काय, हा हायेस्ट ऑर्बिटच आहे. पण मी 3 एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय. म्हणजे n इज इक्वल्स टू 1, n इज इक्वल्स टू 2 आणि n इज इक्वल्स टू 3. क्लिअर आहे? तर हे 3 ऑर्बिट घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय. जर मी n इज इक्वल्स टू 1 च्या ऑर्बिटला त्याची एनर्जीला मी डिनोट केलं E1, सेकंड ऑर्बिटची एनर्जीला मी E2 डिनोट केलं आणि थर्ड ऑर्बिटची एनर्जीला मी E3 डिनोट केलं, तर कोणाची ऑर्बिटची एनर्जी जास्त असणार आहे, तर ऑर्बिट नंबर 3. कारण तो हायेस्ट ऑर्बिट आहे, हायर ऑर्बिट आहे. आणि जितका हायर ऑर्बिट तितकीच एनर्जी पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग बोर्सनी काय केलं, एक नवीन कन्सेप्ट इथं डेव्हलप केलं. काय डेव्हलप केलं, की जसं जसं ऑर्बिट इन्क्रीज होत जाणार आहे त्या न्यूक्लियसपासून, त्या ऑर्बिटची एनर्जी सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. क्लिअर आहे? या कारणामुळेच आपण थर्ड ऑर्बिटची एनर्जी जास्त म्हणतोय ॲज कम्पेअर टू दी सेकंड ऑर्बिट, आणि सेकंड ऑर्बिटची एनर्जी जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू दी फर्स्ट ऑर्बिट. क्लिअर आहे? म्हणजेच जर समजा n इन्क्रीज झाला, n म्हणजे काय, ऑर्बिट. जर ऑर्बिट इन्क्रीज होतोय तर मला सांगा एनर्जीचं रिलेशन काय असणार आहे या ऑर्बिटच्या अकॉर्डिंग, इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल, इन्क्रीजच होणार आहे. क्लिअर झालं आता? ओके, सो नंबर ऑफ ऑर्बिट इन्क्रीजेस, देन एनर्जी ऑफ ऑर्बिट ऑल्सो इन्क्रीजेस. क्लिअर झालं आता? ओके, जसं ऑर्बिट इन्क्रीज होत जाणार आहे तसंच एनर्जी पण काय होत जाणार आहे,
इन्क्रीज होत जाणार आहे. क्लिअर झालं आता? ओके. आणि अजून एक महत्त्वाचा कन्सेप्ट, प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी वेगळी वेगळी असणार आहे. सगळे ऑर्बिटची एनर्जी सेम नसणार, का की आपल्याला ऑर्डर सांगते E3 इज ग्रेटर दॅन दी E2 अँड E2 इज ग्रेटर दॅन दी E1. ही ऑर्डरवरूनच आपल्याला कळते की प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी सेम नाही आहे. क्लिअर आहे आता? ओके. आता आपण आता पॉईंटकडे येतोय. जो पॉईंट आपल्याला एक्सप्लेनेशन देतोय कोण? बोर्स मॉडेल. त्यांनी काय सांगितलं होतं? जेव्हा इलेक्ट्रॉन जम्प करतोय लोअर ऑर्बिट टू दी हायर ऑर्बिट, तर इलेक्ट्रॉन काय करतोय? एनर्जी ॲब्झॉर्ब करतोय. आपण तेच लिहिलं आता पॉईंटमध्ये. क्लिअर आहे? आता त्याला ॲब्झॉर्प्शन एनर्जी का लागते? कारण त्याला एक लोअर ऑर्बिटपासून कुठे जायचं आहे? हायर ऑर्बिटकडे. आणि हायर ऑर्बिटकडे जर जायचं असेल तर त्याला एनर्जी जास्त द्यावं लागेल हायर ऑर्बिटमध्ये पोहोचण्यासाठी, का की प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी काय? वेगवेगळी आहे. म्हणून तर आपण सांगतोय की लोअर ऑर्बिट टू दी हायर ऑर्बिट जर जायचं असेल इलेक्ट्रॉनला, तर इलेक्ट्रॉनला एक सफिशियंट एनर्जी द्यावं लागेल. आणि जर ती सफिशियंट एनर्जी ॲक्सेप्ट करून तो इलेक्ट्रॉन कुठे जम्प करणार आहे? हायर ऑर्बिटकडे. क्लिअर आहे आता? ओके. कारण की जिथं इलेक्ट्रॉन तो फिरतोय त्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये त्याची एनर्जी तिथं वेगळी आहे. ती एनर्जी सेम नाही आहे जी सेकंड ऑर्बिटमध्ये आपल्याला दिसणार आहे. क्लिअर आहे? का की ते हायर ऑर्बिट आहे. सेकंड काय? हायर ऑर्बिट आहे ॲज कम्पेअर्ड टू दी फर्स्ट. क्लिअर आहे? मग जर आपल्याला त्या इलेक्ट्रॉनला हायर ऑर्बिटमध्ये जर पोहोचवायचं असेल तर आपल्याला एक सफिशियंट एनर्जी द्यावं लागेल त्या इलेक्ट्रॉनला, तरच तो फर्स्ट ऑर्बिट टू दी सेकंड ऑर्बिटमध्ये काय करणार आहे? जम्प करणार आहे. क्लिअर आहे? म्हणून आपल्याला इलेक्ट्रॉनला एक एनर्जी सप्लाय करावं लागणार आहे. आणि त्यावेळेस इलेक्ट्रॉन काय करणार आहे? ती एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आहे. जी एनर्जी इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब करणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? ॲब्झॉर्प्शन एनर्जी. क्लिअर आहे? ओके. तर मग आपण एनर्जी कुठून देणार आहे या इलेक्ट्रॉनला? ओके. तर आपण प्लँकचा हेल्प घेणार आहे. म्हणजेच बोर्सनी काय केलं? प्लँकचा कन्सेप्ट यूज केलं. आता मला सांगा प्लँक्सनी काय डिस्कवर केलं होतं त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये? फोटॉन. ओके. आणि त्या फोटॉन जो त्यांनी डेव्हलप केलं होतं त्या प्लँक्सनी, ते फोटॉन एक टाईप ऑफ एनर्जीज आहे. आणि इलेक्ट्रॉनला पण काय लागतोय? एक एनर्जीज लागतोय. बरोबर आहे? तरच तो पुढे जम्प करणार आहे हायर ऑर्बिटमध्ये. मग आपण तो एनर्जी कुठून देतोय? तर फोटॉनमधून देतोय. क्लिअर आहे? पण ते कंटिन्युअसली येतोय का फोटॉन? नाही, स्मॉल बंडल्सनी येत आहे. मग ते स्मॉल पॅकेटची एनर्जी जी आहे फोटॉनची, ती फोटॉनची एनर्जी आपण काय करणार आहे? या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनला देणार आहे, जो प्रेझेंट आहे कशात? फर्स्ट ऑर्बिटमध्ये. म्हणजे या टाईपमध्ये असं येणार आहे. हे जे मी आता एनर्जी तुम्हाला दाखवतोय, ट्रॅव्हल होतोय फर्स्ट ऑर्बिटकडे, ही जी एनर्जी आहे ही एनर्जी आपण काय म्हणतोय? फोटॉन. क्लिअर आहे? ओके. मग जसं फोटॉनची एनर्जी आपण त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनला दिली जी फर्स्ट ऑर्बिटमध्ये, आणि त्या इलेक्ट्रॉननी जर ते फोटॉन एनर्जी ॲक्सेप्ट केली, तर 100% हा इलेक्ट्रॉन आता कुठे जाणार आहे? सेकंड ऑर्बिटमध्ये. कुठे जाणार आहे? सेकंड ऑर्बिटमध्ये. क्लिअर आहे? मग कधी तो हायर ऑर्बिटमध्ये जातोय? जेव्हा इलेक्ट्रॉन एक पर्टिक्युलर एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आहे. आणि ती एनर्जी कुठून ॲब्झॉर्ब करणार आहे? तर फोटॉनपासून एनर्जी काय करणार आहे? तो ॲक्सेप्ट करणार आहे. आणि जसं इलेक्ट्रॉनने एनर्जी ॲक्सेप्ट केली त्यावेळेस आपण काय डिफाईन करणार आहे? ॲब्झॉर्प्शन एनर्जी. क्लिअर आहे? मग इलेक्ट्रॉन काय करणार आहे? आता लोअर ऑर्बिट टू दी हायर ऑर्बिटमध्ये काय करणार आहे? जम्प करणार आहे. क्लिअर आहे आता? ओके. का त्याला एनर्जी द्यावं लागली जम्प करण्यासाठी? कारण पर्टिक्युलर हायर ऑर्बिटची एनर्जी काय? जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू दी लोअर ऑर्बिट. क्लिअर आहे? आणि त्याला लोअर ऑर्बिट टू दी हायर ऑर्बिटमध्ये जायचं असेल तर त्याला त्या पर्टिक्युलर एनर्जी घेऊनच जावं लागेल जी हायर ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहे. क्लिअर आहे? जी हायर ऑर्बिटची जी एनर्जी आहे तितकीच एनर्जी आपल्याला काय करावं लागेल?
त्या इलेक्ट्रॉनला सप्लाय करावा लागेल फोटॉनच्या थ्रू, तरच तो इलेक्ट्रॉन काय करणार आहे, तो सेकंड ऑर्बिटमध्ये जम्प करणार आहे. क्लिअर आहे. विदाउट ॲब्झॉर्प्शन एनर्जी इलेक्ट्रॉन हा लोअर ऑर्बिट टू दी हायर ऑर्बिट जम्प करू शकत नाही. क्लिअर आहे आता. ओके, तर कन्सेप्ट लक्षात ठेवा मी काय सांगतोय तुम्हाला. ओके, तर जर आपल्याला इलेक्ट्रॉनला लोअर ऑर्बिट टू दी हायर ऑर्बिट जायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉनला एक एनर्जी द्यावं लागेल, आणि ती एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये द्यावं लागेल, फोटॉनच्या फॉर्ममध्ये, तरच तो इलेक्ट्रॉन ती एनर्जी ॲक्सेप्ट करून हायर ऑर्बिटमध्ये जाणार. क्लिअर झालं आता. ओके, आता आपण इलेक्ट्रॉनला कुठे पोचवलं, हायर ऑर्बिटमध्ये. पण बोर्सनी एक अजून कन्सेप्ट इथं बघितलं की जेव्हा इलेक्ट्रॉन जम्प करतोय हायर ऑर्बिटमध्ये, तर तो हायर ऑर्बिटमध्ये फक्त 10⁻⁻8 सेकंडसाठीच राहतोय. किती, 10⁻⁻8 सेकंडसाठीच राहतोय. कुठं, हायर ऑर्बिटमध्ये. आणि परत तो इलेक्ट्रॉन जिथून स्टार्ट झाला होता तिथंच तो काय होतोय, परत रिटर्न येतोय. म्हणजे सेकंड ऑर्बिट टू दी तो परत कुठे येईल, फर्स्ट ऑर्बिटकडे. कारण तो हायर ऑर्बिटमध्ये किती सेकंडासाठी राहतोय, फक्त 10⁻⁻8 सेकंडसाठीच राहतोय. क्लिअर आहे आता. ओके, मग जसं तो सेकंड ऑर्बिटपासून फर्स्ट ऑर्बिटमध्ये येणार आहे. ओके, इथं लिहितोय आता हा इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटचा आहे. ओके, आता हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन, आता हा इलेक्ट्रॉन पुढे जाणार आहे परत फर्स्ट ऑर्बिटमध्ये. क्लिअर आहे. आणि हायर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती सेकंडासाठी राहतोय, फक्त 10⁻⁻8, आणि परत तो रिटर्न येतो कुठं, लोअर ऑर्बिटमध्ये. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन लोअर ऑर्बिटमध्ये येतोय त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन काय करतोय, परत एनर्जी बाहेर काढतोय. क्लिअर आहे. मग कुठली एनर्जी बाहेर काढतोय, जी आपण स्टार्टिंगमध्ये फोटॉन एनर्जी सप्लाय केली होती, तीच फोटॉन एनर्जी तो काय करतोय, परत रिटर्न देतोय. कुठल्या फॉर्ममध्ये, इमिशन एनर्जीच्या फॉर्ममध्ये. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट टू दी लोअर ऑर्बिट ट्रॅव्हल करत असेल त्यावेळेस तो काय करत असेल, एनर्जी इमिट करत असेल. आणि ती एनर्जी कुठली, तर फोटॉन एनर्जी. क्लिअर आहे. म्हणजे जितके फोटॉन एनर्जी त्यांनी स्टार्टिंगमध्ये घेतलं होतं लोअर ऑर्बिट टू दी हायर ऑर्बिट जाण्यासाठी, तेच फोटॉन एनर्जी तो परत काय करणार आहे, रिटर्न करणार आहे. पण कुठल्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये, इमिशन एनर्जीच्या फॉर्ममध्ये. क्लिअर आहे आता. ओके, आणि इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटमध्ये किती सेकंडासाठी राहतोय, फक्त 10⁻⁻8 सेकंडसाठीच. आणि परत तो रिटर्न येतोय कुठं, लोअर ऑर्बिटमध्ये. पण रिटर्न येताना तो काय करतोय, परत एनर्जी इमिट करतोय, जो स्टार्टिंगमध्ये आपण एनर्जी सप्लाय केली फोटॉनच्या फॉर्ममध्ये. तीच फोटॉन एनर्जी परत इमिशन एनर्जीच्या फॉर्ममध्ये काय होते, बाहेर येते. जेव्हा इलेक्ट्रॉन जम्प करतोय कुठून, हायर ऑर्बिट टू दी लोअर ऑर्बिट. क्लिअर आहे आता. ओके, अजून एक कन्सेप्ट इथं बोर्सनी अप्लाय केलं या इमिशन एनर्जीवरती. क्लिअर आहे. काय कन्सेप्ट अप्लाय केलं, तर या फोटॉन जी एनर्जी इमिट होते त्या फोटॉनच्या एनर्जीच्या थ्रू हायर ऑर्बिटचं डिस्कवरी केलं त्यांनी. हायर ऑर्बिटचं काय केलं त्यांनी, डिस्कवरी केलं. ओके, क्लिअर होतोय. या इमिशन एनर्जीच्या थ्रू त्यांनी काय केले, वेगवेगळे हायर ऑर्बिटचं डिस्कवरी केलं. आणि ते पण हायर ऑर्बिट कुठून त्याला भेटलं, सेकंडपासून. क्लिअर आहे. आणि ती एनर्जी जी इमिट होते फोटॉनच्या फॉर्ममध्ये, ती एनर्जी एक स्ट्रेट लाईन पाथमध्ये ट्रॅव्हल होते. आणि ही जी फोटॉनची एनर्जी जी ट्रॅव्हल होते या इमिशन एनर्जीपासून, ती कशी ट्रॅव्हल होते, एक स्ट्रेट लाईनमध्ये पास होते. आणि ही जी लाईन आहे ही आपण एका स्पेक्ट्रम मशीनमध्ये काय करतोय, आपण एंटर करतोय. ही तुमची स्पेक्ट्रम मशीन. ओके, ही कुठली रेज आहे, जो मी ॲरो दाखवलेला आहे, ही फोटॉनची एनर्जी जी इमिट झालेली आहे कुठून,
हायर ऑर्बिट टू दी लोअर ऑर्बिट येताना ती फोटॉनची एनर्जी काय करतोय आपण, एक स्ट्रेट पाथमध्ये ट्रॅव्हल होते आणि ती स्ट्रेट पाथमध्ये कुठे एंटर होते, एका स्पेक्ट्रम मशीनमध्ये. आणि जसं ती स्पेक्ट्रम मशीनमध्ये एंटर झाले तर स्पेक्ट्रम मशीन काय करते, ते लाईनला रेकॉर्ड केलं, म्हणजे ही सिंगल जी लाईन ट्रॅव्हल झाली त्याला रेकॉर्ड केलं आणि एक वेगळं ऑब्झर्वेशन त्याला दिसलं. काय वेगळं ऑब्झर्वेशन दिसलं, तर या स्पेक्ट्रम मशीनमध्ये त्याला वेगवेगळे कलर्स दिसले. या अशा लाईन्समध्ये वेगवेगळे कलर्स दिसले आणि ते वेगवेगळे कलर्स प्रत्येक ऑर्बिटपासून त्याला दिसले. आता आपण कुठून ऑर्बिट जम्प केलं, हायर ऑर्बिट टू दी लोअर ऑर्बिट. पण हायर ऑर्बिट कुठलं धरलं होतं, सेकंड. तर सेकंड टू फर्स्ट येताना त्यांनी एनर्जी काय केली, इमिट केली फोटॉनच्या फॉर्ममध्ये. तीच एनर्जी काय, एक स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल केली आणि ट्रॅव्हल करताना आपण कुठे टाकलं त्याला, स्पेक्ट्रम मशीनमध्ये. आणि जसं स्पेक्ट्रम मशीनमध्ये टाकलं तर असे लाईन्स भेटले वेगवेगळे ऑर्बिटचे. हे तर हा जो पहिला लाईन आहे, हा पहिला लाईन हा सेकंड ऑर्बिटचा आहे. तसंच त्यांनी परत काय केलं, फर्स्ट ऑर्बिटपासून थर्ड ऑर्बिटमध्ये काय केलं, त्याला परत एंटर केलं बाय ॲब्झॉर्प्शन एनर्जी. आणि नंतर मग थर्ड ऑर्बिटमध्ये तो किती सेकंडासाठी राहणार आहे, मग 10⁻⁻8 सेकंडसाठी परत तो काय करणार आहे, थर्ड ऑर्बिट टू दी फर्स्ट ऑर्बिटमध्ये येणार आहे. मग जसं तो थर्ड ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट येत असेल, परत तो फोटॉन एनर्जी काय करणार आहे, इमिट करणार आहे. आणि तीच फोटॉन एनर्जी परत मी कुठे टाकली, स्पेक्ट्रम मशीनमध्ये. आणि परत एक लाईन दिसली त्या थर्ड ऑर्बिटची, ही लाईन कुठली आहे, थर्ड ऑर्बिटची. तसंच फोर्थ ऑर्बिटची पण लाईन त्यांनी तसंच डिटेक्ट केली जसं थर्डची डिटेक्ट केली. ओके, हे कसं डिटेक्ट होतोय, जेव्हा आपण इलेक्ट्रॉनला काय करतोय, हायर ऑर्बिटमध्ये ट्रान्सफर करतोय, तसं आपल्याला काय भेटतोय, एक वेगवेगळे लाईन. आणि ह्या वेगवेगळ्या लाईनला त्यांनी काय म्हटलंय, ऑर्बिट. क्लिअर आहे. म्हणजे या ऑब्झर्वेशनवरून त्याला हे कळालं की न्यूक्लियसच्या बाहेर फक्त एक ऑर्बिट नाही आहे, असे वेगवेगळे ऑर्बिट्स आहे. आणि ते वेगवेगळे ऑर्बिट्स आपल्याला कशावरून बघायला भेटतोय, या स्पेक्ट्रम मशीनच्या थ्रू. का की या स्पेक्ट्रम मशीनच्या थ्रू आपल्याला वेगवेगळे लाईन्स दिसत आहेत आणि ते पण कलर्समध्ये दिसत आहेत. क्लिअर आहे. आणि हे जे काही कलर्स जे डेव्हलप होते ते वेगवेगळ्या ऑर्बिटपासून डेव्हलप होते, म्हणजे वेगवेगळ्या एनर्जीपासून आपल्याला काय भेटतोय, ऑर्बिट. का की सेकंडची एनर्जी वेगळी आहे ऑर्बिटची, थर्ड ऑर्बिटची एनर्जी वेगळी आहे, फोर्थ ऑर्बिटची एनर्जी वेगळी आहे. मग जसं जसं ती एनर्जी ट्रॅव्हल होते फोटॉनपासून, ती फोटॉनची एनर्जी एक स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होते. आणि जसं हा लाईन स्पेक्ट्रम मशीनमध्ये एंटर होतोय तर आपल्याला एक अशी वेगवेगळे लाईन्स दिसतात आणि ती वेगवेगळे लाईन्स एक कलरमध्ये दिसते आणि त्या कलरलाच त्यांनी काय म्हटलं, ऑर्बिट. म्हणजे त्या लाईनला त्यांनी काय म्हटलेलं आहे, ऑर्बिट. म्हणजे याच्यावरून त्यांनी काय डिस्कवर केलं, वेगवेगळे ऑर्बिट न्यूक्लियसच्या बाहेर. क्लिअर झालं आता. ओके, म्हणजे ही जी इमिशन एनर्जी आहे, या इमिशन एनर्जीने बोर्सला काय दिलं, वेगवेगळे ऑर्बिट्स दिले जे न्यूक्लियसच्या बाहेर प्रेझेंट आहे. क्लिअर आहे. आणि कसं ऑब्झर्वेशन केलं त्यांनी, हे जे सिंगल लाईन्स आहे ना, त्या सिंगल्स लाईन्सला त्यांनी काय कन्सिडर केलं, ऑर्बिट. आणि ते सिंगल लाईन कसे दिसत होते, वेगवेगळे कलरच्या फॉर्ममध्ये. ओके, हे पण मी तुम्हाला एक फोटो दाखवतोय त्या वेगवेगळ्या लाईनचा, ज्याच्यात कलर्स वेगवेगळे दिसत आहेत आणि त्या कलर्सला त्यांनी काय म्हटलं, ऑर्बिट. का की हे जे लाईन्स आहे हे वेगवेगळ्या ऑर्बिटपासूनच येते इमिशन एनर्जीच्या थ्रू. आणि ती इमिशन एनर्जी एक स्ट्रेट लाईनमध्ये काय होते, ट्रॅव्हल होते. कुठं, स्पेक्ट्रम मशीनमध्ये. आणि जसं स्पेक्ट्रम मशीनमध्ये एंटर झालं तर त्यांना एक लाईन दिसली आणि ती लाईन एक वेगळ्या कलरची दिसली, वेगवेगळ्या ऑर्बिटची. म्हणून या लाईनला त्यांनी काय म्हटलं, ऑर्बिट. क्लिअर आहे आता. ओके, काय नाव देऊन टाकलं, ऑर्बिट. ऑर्बिट म्हणा किंवा मी अजून एक नाव दिलं होतं, शेल. आता हे कसं दिसतात लाईन, हे मी तुम्हाला एक फोटो दाखवतो. आता स्क्रीनवरती दोन फोटो दिसत आहेत, बरोबर आहे. एक लॅब दिसते, त्या लॅबमध्ये एक मशीन्स दिसत आहेत. ओके, एक माणूस उभा आहे, त्या माणसाच्या जो पाठीमागे जी मोठी मशीन आहे, ओके,
त्या मोठ्या मशीनला आपण काय नाव देतोय? स्पेक्ट्रम. क्लिअर आहे? मी ॲरो करून पण दाखवलंय. ती मशीन काय? एक स्पेक्ट्रम मशीन. ओके. आणि त्या स्पेक्ट्रम मशीनच्या पुढे जे काही स्मॉल मशीन्स दिसत आहेत ते स्मॉल मशीन म्हणजेच काय असणार आहे? डिटेक्टरचं काम करते. डिटेक्टर. ओके. म्हणजे जसं आपण ती स्ट्रेट लाईन पाथ या स्पेक्ट्रम मशीनमध्ये पास केलं तर स्पेक्ट्रम मशीनच्या थ्रू ते कुठे ट्रॅव्हल होते? डिटेक्टरकडे. आणि जसं डिटेक्टरकडे पोचले तर आपल्याला काय दिसतोय? त्या टी व्ही स्क्रीनवरती बघा एक वेगवेगळे लाईन्स दिसत आहेत. बरोबर आहे? आणि हे वेगवेगळे लाईन्स काय दाखवत आहेत? एक कलर्स डेव्हलप दाखवत आहेत वेगवेगळे ऑर्बिटचं. बघा राईट साईडला मी ब्लॅकमध्ये काही लाईन्स दिसत आहेत कलरचे. ते कलरचे लाईन्सलाच आपण काय म्हणतोय? ऑर्बिट. काय म्हणतोय आपण? ऑर्बिट. क्लिअर आहे? पण हे लाईन्स कुठून स्टार्ट झाले? तर सेकंड ऑर्बिटपासून. फर्स्ट ऑर्बिटपासून का नाही? कारण आपण जो इलेक्ट्रॉन जम्प करतोय आपण ते कुठून जम्प करतोय? लोअर ऑर्बिट टू दी हायर ऑर्बिट. आणि हायर ऑर्बिट कुठला धरला आपण पहिला? सेकंड. आणि सेकंड ऑर्बिटपासून जेव्हा तो रिटर्न येतोय फर्स्ट ऑर्बिटमध्ये त्यावेळेस तो फोटॉन एनर्जी इमिट करतोय. मग तीच फोटॉन एनर्जी आपल्याला काय सांगते? नंबर ऑफ ऑर्बिट. पण ती इमिशन कुठून स्टार्ट होतोय? सेकंड ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिटपासून स्टार्ट होतोय का? नाही. म्हणजे तो जो फर्स्ट ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय तो एक स्टेबल ऑर्बिट असणार आहे. ते एक काय असणार आहे? स्टेबल ऑर्बिट. का स्टेबल ऑर्बिट? का की तिथं तो फर्स्ट ऑर्बिटमध्ये नाही इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्झॉर्ब करतोय या किंवा इमिशन करते. ती एक पर्टिक्युलर पाथमध्येच फिरते त्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये. जम्प कधी करतोय? जेव्हा त्याला हायर ऑर्बिटमध्ये जायचं असेल. पण फर्स्टमध्ये कुठे जम्प करतोय का तो? नाही. का की तो इलेक्ट्रॉन तिथं काय? स्टेबल आहे. मग जर तो इलेक्ट्रॉन स्टेबल आहे आणि इलेक्ट्रॉन नाही तो एनर्जी ॲब्झॉर्ब करतोय किंवा इमिट करतोय त्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये तर मग आपल्याला अशा टाईपचे लाईन्स त्या फर्स्ट ऑर्बिटपासून दिसणार आहे का? नाही. क्लिअर आहे आता? ओके. त्याला कुठून स्टार्ट झालं हे सगळे लाईन्स ऑब्झर्व तर फक्त सेकंड ऑर्बिटपासून. का की सेकंड ऑर्बिटपासूनच इमिशन एनर्जी इमिट होते आणि ती इमिशन एनर्जी एका स्पेक्ट्रम मशीनमध्ये रेकॉर्ड केलं जातोय आणि रेकॉर्ड करून डिटेक्टरमध्ये पोचवले जाते. आणि डिटेक्टर काय करतो? आपल्याला एक वेगवेगळे लाईन्स देतात आणि ते लाईन्स एक कलरमध्ये देतात. आणि तुम्ही बघतातच आहे राईट साईडला ब्लॅकमध्ये तुम्हाला काही वेगवेगळे लाईन्स दिसत आहेत कलर्समध्ये. ते लाईन्सलाच त्यांनी काय म्हटलं? ऑर्बिट. क्लिअर आहे? पण ते कुठून स्टार्ट झालंय? तर सेकंड ऑर्बिटपासून. ओके. आणि एक सेंटेन्स पण मी लिहिलं आहे जिथं आपल्याला लाईन्स दिसत आहेत कलर लाईन्स त्याच्या खाली मी एक सेंटेन्स लिहिलं आहे. बघा काय लिहिलं आहे? देर इज नो स्पेक्ट्रम लाईन फॉर फर्स्ट ऑर्बिट. बरोबरच आहे. का की त्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये जो काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तो इलेक्ट्रॉन नाही एनर्जी इमिट करतोय नाही ॲब्झॉर्ब करतोय. क्लिअर आहे? इमिशन आणि ॲब्झॉर्प्शन हे कुठून स्टार्ट झालं? जेव्हा त्याला लोअर ऑर्बिट टू दी हायर ऑर्बिट जायचं असेल. क्लिअर आहे? आणि ते कुठून स्टार्ट झालं? तर सेकंड ऑर्बिटपासून स्टार्ट झालं. फर्स्ट ऑर्बिटपासून स्टार्ट झालं का? नाही. त्याच्यामुळे हा एक सेंटेन्स लिहिला मी तिथं. देर इज नो स्पेक्ट्रम लाईन. अशी वरची जी लाईन्स आहे त्याला काय नाव देतो आपण? स्पेक्ट्रम लाईन. स्पेक्ट्रम लाईन म्हणा किंवा ऑर्बिट म्हणा तो एकच आहे. क्लिअर आहे? देर इज नो स्पेक्ट्रम लाईन फॉर फर्स्ट ऑर्बिट बिकॉज इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन फर्स्ट ऑर्बिट आर स्टेबल. बरोबरच सांगितलं मी तुम्हाला. का की जो इलेक्ट्रॉन जो फर्स्ट ऑर्बिटमध्ये फिरतोय तो काय? एक स्टेबल आहे. का स्टेबल म्हणतोय? का की तो इलेक्ट्रॉन नाही एनर्जी ॲब्झॉर्ब करतोय नाही इमिट करतोय. क्लिअर आहे? अँड दॅट इलेक्ट्रॉन कांट इमिट दी एनर्जी ऑर ॲब्झॉर्ब दी एनर्जी. तेच लिहिलं मी. तोच सेंटेन्स आता मी सांगितलेलं आहे. ओके. म्हणून तर आपल्याला स्पेक्ट्रम लाईन दिसत नाही कोणासाठी? फर्स्ट ऑर्बिटसाठी. कुठून स्पेक्ट्रम लाईन दिसते आपल्याला? फक्त सेकंड ऑर्बिटपासून. क्लिअर झालं आता? ओके. तर मी तुम्हाला इथं फोटोच्या थ्रू पण तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे की आपण ऑर्बिट कोणाला म्हणतोय. क्लिअर आहे? आणि ऑर्बिट कुठून स्टार्ट झाली? तर हायर ऑर्बिटपासून. लोअर ऑर्बिटपासून लाईन तयार झाली का? नाही. क्लिअर आहे आता? ओके. तर कसं डिटेक्ट केलं बोर्सने? ओके. हे तुमच्यासमोर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे.
क्लिअर आहे आता? ओके. मग आता तो जो पॉईंट बोर्सने आपल्याला सांगितला होता, हा जो पॉईंट मी इथं एक्सप्लेनेशन दिलं, हे तुम्हाला क्लिअर झालं? ओके. तर जर आपल्याला हायर ऑर्बिट लोअर ऑर्बिट टू दी हायर ऑर्बिट जायचं असेल एका पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनला, तर इलेक्ट्रॉनला पहिले ॲब्झॉर्ब करावं लागेल एनर्जी, तरच तो इलेक्ट्रॉन जम्प करणार आहे फ्रॉम लोअर ऑर्बिट टू दी हायर ऑर्बिट. पण हायर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती सेकंडसाठी राहतोय? फक्त 10⁻⁻⁸ सेकंड. आणि तो परत काय करतो? रिटर्न येतो लोअर ऑर्बिटमध्ये. मग जेव्हा तो रिटर्न येतोय त्यावेळेस परत तो एनर्जी काय करतोय? बाहेर काढतोय. जिथं आपण ॲब्झॉर्प्शन एनर्जी जितकी अप्लाय केली होती स्टार्टिंगमध्ये, तितकीच तो फोटॉन एनर्जी काय करतो? नंतर इमिट करतो जेव्हा हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट येताना. क्लिअर आहे? पण या फोटॉनच्या एनर्जीच्या थ्रू आपल्याला वेगवेगळे ऑर्बिटसुद्धा बघायला भेटले, ते पण स्पेक्ट्रम लाईनच्या थ्रू. जी लाईन्स दिसली आपल्याला, मी फोटोमध्ये दाखवलं सुद्धा आहे, ती लाईन्स एक कलरच्या फॉर्ममध्ये डेव्हलप झालं. क्लिअर? आणि त्या पर्टिक्युलर लाईनला बोर्सनी काय सांगून दिलं? ऑर्बिट किंवा शेल. क्लिअर आहे? पण ते कुठले ऑर्बिट आहे? तर हायर ऑर्बिटवाले. लोअर ऑर्बिटवाले नाही, का की लोअर ऑर्बिटचं स्पेक्ट्रम लाईन आपल्याला दिसत नाही. कारण का की त्या पर्टिक्युलर ऑर्बिटची एनर्जी काय? एक स्टेबल आहे. म्हणजेच तिथं जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्या ऑर्बिटमध्ये, म्हणजे लोअर ऑर्बिटमध्ये, तो काय? एक स्टेबलमध्ये. आणि तो इलेक्ट्रॉन जर स्टेबल असेल तर 100% तो इलेक्ट्रॉन नाही एनर्जी इमिट करू शकतोय, नाही तो ॲब्झॉर्ब करू शकतोय. जर हे दोघी एनर्जी ॲब्झॉर्ब आणि इमिशन करू शकत नाही तो इलेक्ट्रॉन जो फर्स्ट ऑर्बिटमध्ये, तर आपल्याला त्याचं स्पेक्ट्रम लाईन दिसणार आहे का? नाही. क्लिअर आहे? ओके. मग ज्याची स्पेक्ट्रम लाईन त्याला दिसली नाही त्यांनी काय कन्सिडर केलं? फर्स्ट ऑर्बिट. ओके. आता हे 5th पॉईंट तुम्हाला ऑलरेडी क्लिअरच झालं असेल. क्लिअर आहे आता? ओके. तर आपण आता नेक्स्ट पॉईंटकडे येतोय, बोर्सचा. ओके. 6th पॉईंट आपलं. ओके. आता 6th पॉईंट काय सांगतोय? बोर्स दॅट इज इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व. इलेक्ट्रॉन can revolve, okay, in only those orbit where angular momentum is equal to integral multiple okay of h/2π. आता हे एक वेगळा कन्सेप्ट बोर्सने सांगितलं. काय कन्सेप्ट सांगितलंय? नीट व्यवस्थित ऐका. आता जर एखादी इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या बाहेर एक स्टेबलमध्ये काय करतोय? रिव्हॉल्व करतोय. तर ते कशामुळे रिव्हॉल्व करतोय? तर त्याने आन्सर काय दिलेलं आहे? ज्याचं अँग्युलर मोमेंटम इक्वल असेल इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π, तरच तो इलेक्ट्रॉन काय करणार आहे? त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये काय करणार आहे? रिव्हॉल्व करणार आहे. क्लिअर आहे? जर एका पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनला काय करायचं आहे? रिव्हॉल्व करायचं आहे त्या ऑर्बिटमध्ये, तर तो कधी रिव्हॉल्व होऊ शकतोय त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन? जेव्हा इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम हा इक्वल होणार आहे कोणाचा? इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. क्लिअर आहे आता? ओके. हे कन्सेप्ट कोणी सांगितलं? बोर्सने. आता याचं एक्सप्लेनेशन देतो. ओके. तर मोमेंटम आपल्याला माहिती आहे. मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतोय? मोमेंटम दॅट इज दी मास इंटू वेलोसिटी. क्लिअर आहे आता? ओके. जर एखादी वस्तू जर रिव्हॉल्व करत असेल, ओके, एखादी वस्तू काय करते? रिव्हॉल्व करत असेल, ओके, इन अ सर्क्युलर पाथ विथ रेडियस,
तर तिथं आपण अँग्युलर मोमेंटम काय करतोय, डिफाईन करतोय. क्लिअर आहे. जर एखादी वस्तू जर सर्क्युलर पाथमध्ये जर फिरत असेल रेडियस घेऊन, तर आपण तिथं अँग्युलर मोमेंटमला काय करतोय, डिफाईन करतोय. आणि अँग्युलर मोमेंटम हा कोणाचा इक्वल असतोय, अँग्युलर मोमेंटम हा कोणाचा इक्वल असतोय, तर m इंटू व्ही इंटू आर. क्लिअर आहे आता. ओके. आणि जर हा अँग्युलर मोमेंटम म्हणजेच m इंटू व्ही इंटू आर, ओके, m इंटू व्ही इंटू आर, जेव्हा हा इक्वल होईल कोणाचा, इंटिग्रल म्हणजे n, मल्टिपल म्हणजे मल्टिप्लाय h बाय 2π, तरच तो पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये काय करू शकतोय, रिव्हॉल्व करू शकतोय. क्लिअर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलोसिटी इंटू रेडियस, ही आपण इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम म्हणतोय. जर या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम हा कोणाचा इक्वल होईल, इंटिग्रल मल्टिपल h बाय 2π, त्यावेळेसच आपण सांगणार आहे की जो इलेक्ट्रॉन त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय तो एक स्टेबल फॉर्ममध्येच फिरतोय. क्लिअर झालं आहे. तर हे एक महत्त्वाचा कन्सेप्ट त्यांनी आपल्याला इथं दिलेलं आहे. क्लिअर आहे. तर इलेक्ट्रॉन कधी रिव्हॉल्व होईल, ज्याचा अँग्युलर मोमेंटम म्हणजे m इंटू व्ही इंटू आर हे कोणाचं इक्वल पाहिजे, तर n इंटू h बाय 2π. जर हे दोघी इक्वल असेल तरच इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये काय करू शकतोय, रिव्हॉल्व करू शकतोय. क्लिअर आहे आता. ओके. तर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हा फॉर्म्युला आपल्याला पुढे यूज होणार आहे डेरिव्हेशनसाठी. क्लिअर आहे आता. ओके. आता जिथं हा जो n आहे, या n ला आपण इंटिग्रल म्हटलेलं आहे. इंटिग्रल म्हणजे इंटिजर व्हॅल्यू, आणि इंटिजर व्हॅल्यू आपण कशाने डिनोट करतो, 1 2 3 4 एक्सेट्रा. क्लिअर आहे आता. ओके. या n ला तुम्ही अजून नाव देऊ शकतोय, दॅट इज दी n इज ऑल्सो कॉल्ड एज नंबर ऑफ ऑर्बिट, ओके, किंवा नंबर ऑफ शेल, ओके, और नंबर ऑफ एनर्जी लेवल, असंही तुम्ही म्हणू शकताय. क्लिअर आहे. म्हणजे जो n तिथं रिप्रेझेंट करतोय त्या फॉर्म्युल्यामध्ये, त्या nचं मिनिंग आपण काय धरू शकतोय, एक तर नंबर ऑफ ऑर्बिट. आता ऑर्बिट तुम्हाला कळालंच आहे, न्यूक्लियसच्या बाहेर जे आपण वेगवेगळे सर्कल ड्रॉ करतोय, जिथं इलेक्ट्रॉन काय करतोय, सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय, त्याला काय म्हणतो आपण, ऑर्बिट. ओके. तर n तिथं काय रिप्रेझेंट करतोय, नंबर ऑफ ऑर्बिट. क्लिअर आहे. या किंवा नंबर ऑफ शेल, या त्याला अजून एक म्हटलेलं आहे नंबर ऑफ एनर्जी लेवल. क्लिअर आहे. पण त्याची व्हॅल्यू कशी पाहिजे, तर 1 2 3 4 एक्सेट्रा. क्लिअर आहे आता. ओके. जर आपण n ची व्हॅल्यू असं धरतोय, n इज इक्वल्स टू दी 1 2 3 4, तर या ऑर्बिटला किंवा या शेलला आपण एक अल्फाबेट्स देतोय. ते अल्फाबेट्स तुम्हाला सुद्धा माहिती आहे. फर्स्ट ऑर्बिटला आपण k म्हणून देतोय, नेक्स्ट सेकंड ऑर्बिटला l म्हणून देतोय, थर्ड ऑर्बिटला m म्हणून देतोय, आणि फोर्थ ऑर्बिटला आपण काय म्हणतो, n. असं अल्फाबेट्स देतो आपण वेगवेगळे ऑर्बिट्सला. क्लिअर आहे आता. ओके. पण या पॉईंटमध्ये आपल्याला फक्त हे लक्ष द्यायचं होतं की जेव्हा एक पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन त्या सर्क्युलर पाथमध्ये जर फिरतोय आणि ते पण बॅलन्स कंडिशनमध्ये, ओके, तो कधी फिरू शकतोय त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये, जर त्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम, आपण अँग्युलर मोमेंटम किती लिहिलंय, m इंटू व्ही इंटू आर, हा कोणाचा इक्वल पाहिजे, NH बाय 2π. जर ते दोघी इक्वल असतील त्यावेळेसच तो इलेक्ट्रॉन त्या सर्क्युलर पाथमध्ये काय करू शकतोय,
फिरू शकतोय. क्लिअर आहे आता? ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय. ओके, दॅट इज दी लास्ट पॉईंट. ओके, आता लास्ट पॉइंट काय सांगतोय? when electron revolve centrifugal force is balanced by electrostatic attraction on electron. ओके, जेव्हा एखादी इलेक्ट्रॉन जर न्यूक्लियसच्या बाहेर रिव्हॉल्व करत असेल त्यावेळेस सेंट्रीफ्युगल फोर्स जो बॅलन्स होतोय तो कशामुळे बॅलन्स होतोय? तर तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्यामुळे. क्लिअर आहे? आणि जर समजा इलेक्ट्रोस्टॅटिक ऑफ अट्रॅक्शन जर वीक झाला तर तो इलेक्ट्रॉन जो फिरतोय सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तो इलेक्ट्रॉन काय करणार आहे? त्या टोटल ॲटममधून बाहेर चालला जाईल. क्लिअर आहे? जर इलेक्ट्रोस्टॅटिक ऑफ अट्रॅक्शन काय झालं? वीक झालं. क्लिअर आहे? ओके, मग तिथं जर इलेक्ट्रोस्टॅटिक ऑफ अट्रॅक्शन जर वीक झाला तर मग सेंट्रीफ्युगल फोर्स हा बॅलन्स राहील का? नाही. मग जो पर्टिक्युलर जो इलेक्ट्रॉन जो फिरतोय तो न्यूक्लियसच्या बाहेर तो इलेक्ट्रॉन 100% काय करणार आहे? त्या ॲटमला सोडून चालला जाईल. क्लिअर आहे? म्हणजेच सेंट्रीफ्युगल फोर्सला जर आपल्याला बॅलन्स करायचा असेल का की सेंट्रीफ्युगल फोर्सच काय करतोय? त्या इलेक्ट्रॉनला रिव्हॉल्व करतोय अराउंड दी न्यूक्लियस. जर सेंट्रीफ्युगल फोर्स जर समजा बॅलन्स नसेल तर 100% तो इलेक्ट्रॉन जो रिव्हॉल्व करतोय अराउंड दी न्यूक्लियस तो पण बॅलन्स राहणार नाही. क्लिअर आहे? मग आपल्याला जर सेंट्रीफ्युगल फोर्स जर बॅलन्स करायचा असेल तर आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण काय करावं लागेल? बॅलन्स करावं लागेल. तर किती बॅलन्स करावं लागेल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते आपण आता इथं बघतोय. आणि जसं त्याची व्हॅल्यू आपण इलेक्ट्रोस्टॅटिक ऑफ अट्रॅक्शनची व्हॅल्यू जर काढली ती व्हॅल्यू आपण कोणाचं इक्वल करणार आहे? सेंट्रीफ्युगल फोर्सचे. आणि जेव्हा सेंट्रीफ्युगल फोर्स इक्वल होणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा तरच तो इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये काय करू शकतोय? रिव्हॉल्व करू शकतो. क्लिअर आहे? तर हे पण एक कन्सेप्ट बोरने आपल्याला महत्त्वाचं सांगितलेलं आहे. क्लिअर आहे? का की जेव्हा तो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय ना तिथं सेंट्रीफ्युगल फोर्स पण काय होतोय? डेव्हलप होतोय. जर तो सेंट्रीफ्युगल फोर्स बॅलन्स नाही राहिला त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये तर 100% इलेक्ट्रॉन पण काय असणार आहे? अनस्टेबल राहणार आहे. म्हणजे तो इलेक्ट्रॉन 100% एकतर बाहेर चालला जाईल. क्लिअर आहे? मग आपल्याला काय करायचं आहे? सेंट्रीफ्युगल फोर्सला काय करायचं आहे? बॅलन्स करायचं आहे. मग हे बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय चेक करावं लागेल? इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. किती इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आपल्याला द्यावं लागेल या सेंट्रीफ्युगल फोर्सला तरच तो काय होणार आहे? हे दोघी फोर्स म्हणजे अट्रॅक्शनचा फोर्स आणि सेंट्रीफ्युगलचा फोर्स काय होईल? बॅलन्स होऊन जाईल. क्लिअर आहे? मग तिथं इलेक्ट्रॉन 100% बॅलन्स कंडिशनमध्ये काय करत असेल? रिव्हॉल्व करत असेल. क्लिअर आहे? मग आपण काय करतोय आता? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनची व्हॅल्यू काढतोय आणि ती व्हॅल्यू आपण कोणाचं इक्वल करणार आहे? सेंट्रीफ्युगल फोर्सचं. तरच हे दोघी बॅलन्स राहतील आणि जर हे दोघी बॅलन्स झाले तर 100% तो इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली त्या बॅलन्स कंडिशनमध्ये काय करणार आहे? रिव्हॉल्व करणार आहे अराउंड दी न्यूक्लियस. क्लिअर आहे आता? मग आपल्याला किती फोर्स म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लावावा लागेल या सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी ते बघतोय आपण. क्लिअर आहे आता? ओके, आता जसं आता हा न्यूक्लियस आहे. ओके, आणि न्यूक्लियसच्या बाहेर इलेक्ट्रॉन काय करतोय? रिव्हॉल्व करतोय. ओके, मग जेव्हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करणार आहे अराउंड दी न्यूक्लियस 100% इथं एक सेंट्रीफ्युगल फोर्स बाहेर पडणार आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स
ओके, बाहेर पडणारे हे रिव्हॉल्व करताना, तो सेंट्रीफ्युगल फोर्सची व्हॅल्यू किती असते? सो mv² अपॉन आर. क्लिअर आहे? तर या mv² अपॉन आरला काय करायचं आहे? बॅलन्स करायचं आहे. पण हे कसं बॅलन्स करता येईल? इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसचा अट्रॅक्शनच काय करणार आहे? बॅलन्स करणार आहे. क्लिअर आहे? तर किती अट्रॅक्शन द्यावा लागेल या सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी ते आपण बघतोय इथं. क्लिअर आहे आता? ओके, मग जो काय अट्रॅक्शन आपण बघणार आहे ह्या निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्जचा, त्या अट्रॅक्शनला आपण कशामध्ये धरणार आहे? कुलम्बिक फोर्स. कुलम्बिक फोर्सच्या अकॉर्डिंगच आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्स काय करता येईल? बॅलन्स करता येईल. क्लिअर आहे आता? ओके, म्हणजे या दोघांमध्ये जी अट्रॅक्शन होते, इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन, त्याला आपण कशामध्ये मेजर केलं जातोय? तर कुलम्बिक फोर्सच्या थ्रू मेजर केला जातो. कुलम्बिक फोर्स. ओके, मग त्या अट्रॅक्शनला आपण काय म्हणणार आहे? कुलम्बिक फोर्स. ओके, मी इथं स्पेलिंग लिहितोय, कुलम्बिक फोर्स. हे कुलम्बिक फोर्स काय? अट्रॅक्शन बिटवीन दी इलेक्ट्रॉन अँड दी न्यूक्लियस. क्लिअर आहे? हा कुलम्बिक फोर्स आपल्याला काय करायचा आहे? इक्वल करायचं आहे कोणाचं? सेंट्रीफ्युगल फोर्सला. तरच तो इलेक्ट्रॉन त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय करू शकतोय? इझिली फिरू शकतोय. क्लिअर आहे? मग आपल्याला किती कुलम्बिक फोर्स डेव्हलप करावा लागेल या सेंट्रीफ्युगल फोर्सला स्टेबल करण्यासाठी ते बघतोय आपण. ओके, तर सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला असतोय दॅट इज दी एफ इज इक्वल्स टू दी, इथं जो एफ आहे तो कुलम्बिक फोर्स आहे आणि तो एफ कोणाचा इक्वल असतोय? के इंटू Q1 इंटू Q2. ओके, डिवायडेड बाय R². इतकं कुलम्बिक फोर्स असतोय. क्लिअर आहे? कुलम्बिक फोर्सचा फॉर्म्युला काय? के इंटू Q1 इंटू Q2 डिवाइड बाय R². आता इथं जो Q1 आहे आणि Q2 आहे, ओके, हा एक चार्ज आहे आणि चार्ज म्हणजे कुठला? एक पॉझिटिव्ह चार्ज म्हणून असणार आहे आणि एक निगेटिव्ह चार्ज म्हणून असणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, तर पॉझिटिव्ह चार्ज आपण न्यूक्लियसला धरतोय आणि निगेटिव्ह चार्ज आपण इलेक्ट्रॉनला धरतोय. क्लिअर आहे आता? ओके, आता नीट व्यवस्थित लक्ष द्या. आता याच्यानंतर मी काय पॉईंट सांगतोय. ओके, न्यूक्लियस हॅज अ प्रोटॉन. न्यूक्लियस हॅज अ प्रोटॉन. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन असतोय. यस, प्रेझेंट असतोय. न्यूक्लियसमध्ये काय असतोय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतोय. पण न्यूट्रॉनचा चार्ज काय असतोय? 0. मग तिथं फक्त पॉझिटिव्ह चार्जच असणार आहे. क्लिअर आहे? पण आपण न्यूक्लियसचा जो प्रोटॉन जो प्रेझेंट आहे, न्यूक्लियसमध्ये जो प्रोटॉन जो प्रेझेंट आहे, त्याला आपण कुठला सिम्बॉल देतो प्रोटॉनसाठी? तर आपण एक रिप्रेझेंटेशन बघितलं होतं ॲटमचं रिप्रेझेंटेशन. कसं रिप्रेझेंटेशन बघितलं होतं? दॅट इज झेड, एक्स आणि ए असं बघितलं होतं. इथं जो झेड आहे त्या झेडला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक नंबर. काय म्हणतो? ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर हा कोणाला रिप्रेझेंट करतो? पहिले नंबर ऑफ प्रोटॉन. आधी पण सांगितलेलं आहे मी. ओके, नंबर ऑफ प्रोटॉन. तर नंबर ऑफ प्रोटॉनला मी काय डिनोट करू शकतोय? झेड. म्हणजे न्यूक्लियस हॅज अ प्रोटॉन विच इज इक्वल टू झेड. ओके, झेडचं मिनिंग काय? पहिले तर ॲटॉमिक नंबर, आणि ॲटॉमिक नंबर हे आपल्याला अजून काय रिप्रेझेंट करतोय? नंबर ऑफ प्रोटॉन. मग नंबर ऑफ प्रोटॉनला मी काय देऊ शकतोय? झेड देऊ शकतोय सिम्बॉल. क्लिअर आहे? मग न्यूक्लियस हॅज अ प्रोटॉन विच इज इक्वल टू दी झेड. इथपर्यंत कळालं? नेक्स्ट, चार्ज. चार्ज ऑन वन प्रोटॉन. चार्ज ऑन वन प्रोटॉन. आता एक प्रोटॉनवरती किती चार्ज असतोय? प्लस चार्ज. बरोबर आहे? एक प्रोटॉनवरती किती चार्ज असतोय? प्लस चार्ज. आता हे प्लस चार्जची व्हॅल्यू आपण कसं इक्वल केलं होतं? जितके इलेक्ट्रॉनचे चार्जेस असतात तितकेच प्रोटॉनचे पण चार्जेस असतात. पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. क्लिअर आहे? आपण जेव्हा चार्जेस बघत होतो इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचा कुलम्बिकच्या फॉर्ममध्ये, ओके, तर तिथं मी असं सांगितलं होतं, जर आपण इलेक्ट्रॉनचं चार्जेस धरलं तितकेच इलेक्ट्रॉनचे चार्जेस आपण कुठे लावणार आहे? प्रोटॉन साईडला. म्हणजे जितके इलेक्ट्रॉनचे चार्जेस असेल तितकेच प्रोटॉनचे पण काय असणारे? चार्जेस असणारे. क्लिअर आहे? मग पहिले इलेक्ट्रॉनचे चार्जेसला महत्त्व होतं, नंतर मग प्रोटॉनचे चार्जेसला महत्त्व होतं. क्लिअर आहे? मग जितके प्रोटॉनची एनर्जी आपण बघतोय, या चार्जेस बघतोय, ते कशावरती डिपेंड आहे? इलेक्ट्रॉनच्या चार्जेसवरती. म्हणजे जितके इलेक्ट्रॉनचे चार्जेस तितकेच प्रोटॉनचे पण काय असणारे? चार्जेस. म्हणून मी सिम्बॉल कसं लिहितोय? प्लस ई.
क्लिअर आहे आता? ओके, का की ईच्याच थ्रूच आपल्याला काय भेटलेलं आहे? पॉझिटिव्ह चार्ज. क्लिअर आहे? ओके, ईच्याच थ्रू काय भेटलेलं आहे आपल्याला? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून मी काय लिहिलं आहे? प्लस ई. आता मी या दोघांना जर टोटल केलं तर मला टोटल चार्ज भेटणार आहे कशात? न्यूक्लियसमध्ये. टोटल चार्ज ऑन दी न्यूक्लियस. ओके, आणि ते किती येणार आहे? सो प्लस झेड इंटू ई इतकं टोटल चार्ज येणार आहे कशात? न्यूक्लियसच्या आतमध्ये. क्लिअर झालं? आता कसं डेव्हलप केलं? प्लस झेड ई. ओके, तर जो काही चार्ज असणार आहे आता न्यूक्लियसमध्ये ते आपण कसं रिप्रेझेंट करणार आहे? तर प्लस झेड इंटू ई. क्लिअर आहे आता? ओके, नीट व्यवस्थित लक्ष द्या. आता नेक्स्ट पॉईंट, जर मी समजा हा न्यूक्लियस धरला आहे आणि त्या न्यूक्लियसचा जो चार्ज आहे ते किती धरला? आता आपण टोटल प्लस झेड ई. आणि या न्यूक्लियसच्या बाहेर काय फिरतोय? इलेक्ट्रॉन फिरतोय. किती चार्जनी? मायनस चार्जनी. इलेक्ट्रॉन काय करतोय? रिव्हॉल्व करतोय. क्लिअर आहे? या न्यूक्लियसच्या बाहेर. ओके, मग जेव्हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय अराउंड दी न्यूक्लियस, तो एका पर्टिक्युलर डिस्टन्स घेऊनच रिव्हॉल्व करत असेल. मग हे पर्टिक्युलर डिस्टन्स असणार ह्या. क्लिअर आहे? आणि या पर्टिक्युलर डिस्टन्सला मी काय म्हणतोय? आर. क्लिअर आहे आता? ओके, म्हणजे जो काही इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय एका पर्टिक्युलर न्यूक्लियसला धरून, त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसचा एक काय असणार आहे? डिस्टन्स असणार आहे. आणि त्या डिस्टन्सला मी कशाने डिनोट करतोय? आर. क्लिअर आहे आता? ओके, आता मला सांगा, हा प्लस झेड ई आणि हा इलेक्ट्रॉन हा एक काय? चार्जेसच आहे. प्लस चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज. ओके, हे काय? चार्जेसच आहे. मी चार्जेसला काय डिनोट केलं? कुलम्बिक फोर्सच्या नुसारने. एक Q1 आणि एक Q2. कुलम्बिक फोर्समध्ये मी सांगितलं होतं Q1 आणि Q2 हे आपलं काय? चार्जेसच आहे. क्लिअर आहे? Q1ला मी काय डिनोट केलं होतं? पॉझिटिव्ह. नेगेटिव्ह चार्जला काय डिनोट केलं होतं? Q2. क्लिअर आहे? आता ही जी व्हॅल्यू आहे चार्जेसची ती मी कुलम्बिक फोर्समध्ये काय करणार आहे? पुटअप करणार आहे. क्लिअर आहे? काय काढलं होतं कुलम्बिक फोर्स? परत एकदा बघून घ्या. हा कुलम्बिक फोर्स दॅट इज F इज इक्वल्स टू K इंटू Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. मग या Q1ला मी काय कन्सिडर केलं? पॉझिटिव्ह. आता इथं किती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे ते आपण आता डेव्हलप केलं. किती? प्लस झेड इंटू ई. म्हणजे Q1ची व्हॅल्यू आपण इथं काय टाकू शकतोय? प्लस झेड इंटू ई. आणि Q2 म्हणून आपण हेच धरणार होतं निगेटिव्ह चार्ज. कुठला निगेटिव्ह चार्ज? इलेक्ट्रॉनचा. मग ही व्हॅल्यू आपण काय करणार? या कुलम्बिक फोर्समध्ये पुटअप करणार आहे. मग आपल्याला एक व्हॅल्यू तयार होईल. तिथं काय तयार होणार आहे? दॅट इज दी F इज इक्वल्स टू दी दॅट इज K इंटू प्लस झेड ई म्हणजे Q1 इंटू Q2. आता Q2च्या जागेवरती मला काय लिहावं लागेल? इलेक्ट्रॉन. क्लिअर आहे? आणि डिवायडेड बाय R स्क्वेअर. क्लिअर आहे? आता जर मी याला सॉल्व केलं, K इंटू झेड ई किती टाइम्स आहे? 2 टाइम्स. म्हणून तो ई स्क्वेअर होऊन जाईल आणि डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हाच झाला तुमचा आता कुलम्बिक फोर्स जो आपल्याला रिक्वायरमेंट आहे त्या सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी. क्लिअर आहे? मग किती कुलम्बिक फोर्स अप्लाय करावा लागेल त्या सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी? सो K इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इतकं कुलम्बिक फोर्स आपल्याला लागणार आहे त्या सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी. म्हणून मी या जो K इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर आहे त्याला मी इक्वल करतोय कोणाला? सेंट्रिफ्युगल फोर्सला. दॅट इज mv स्क्वेअर अपॉन आर. क्लिअर आहे? जर हे इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये असणार त्यावेळेसच हा इलेक्ट्रॉन त्या बॅलन्स कंडिशनमध्ये काय करणार आहे? तिथं रिव्हॉल्व करणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स आपल्याला किती पाहिजे रिव्हॉल्व करताना? mv स्क्वेअर अपॉन आर. आणि त्यावेळेसच त्या सेंट्रिफ्युगल फोर्सला जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय करावं लागेल? बॅलन्स करावं लागेल. आपण कसं बॅलन्स करणार आहे? तर कुलम्बिक फोर्सच्या अकॉर्डिंग. आणि किती कुलम्बिक फोर्स पाहिजे त्या सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी? K इंटू झेड इंटू ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर.
क्लिअर झालं आता? ओके, म्हणजे इतकं कुलंबिक फोर्स असलं तरच सेंट्रिफ्युगल फोर्स काय होईल, बॅलन्स होईल. क्लिअर झालं आता? ओके, तर हे सगळे आपण पॉस्ट्युलेट्स बघितले कोणाचे, बोर्सचे. क्लिअर आहे? तर ऑलमोस्ट तुमचं क्लिअर झालंच असेल जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं असेल. आणि जिथेही तुम्हाला कुठे डाऊट आला असेल तर ह्या व्हिडिओ लेक्चरला परत रिवाइंड करून बघा आणि परत ते डाऊट्स तुमचे क्लिअर करून घ्या. आणि जरी तुमचे डाऊट्स क्लिअर नाही झाले तर मला नक्कीच इन्फॉर्म करा, मी त्याच्यावरती परत एक्सप्लेनेशन देणार. क्लिअर आहे? पण वन बाय वन नीट व्यवस्थित बघा पॉईंट्स मी काय काय सांगितलेले आहेत. ओके, पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर ॲटॉमिक मॉडेलवरती. क्लिअर आहे आता? ओके, तर आपला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रेडियस ऑफ बोर ऑर्बिट बघणार आहोत, वेलॉसिटी ऑफ बोर ऑर्बिट बघणार आहोत आणि एनर्जी ऑफ बोर ऑर्बिट ते बघणार आहोत. म्हणजे फॉर्म्युला काय काय तयार केलं बोर्सनी, ओके, ते आपण बघणार आहोत पुढे जाऊन. क्लिअर आहे आता? ओके, त्या फॉर्म्युलेच्या वरती काय क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स पण आपण काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. ओके, पण हे कन्सेप्ट लक्षात आलं का तुम्हाला, पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर ॲटॉमिक मॉडेल? तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल जेव्हा तुम्ही हा जो व्हिडिओ लेक्चर तुम्ही कंटिन्युअसली जर बघितलं तर, कॉन्सन्ट्रेटने ते पण. क्लिअर आहे? तर ऑलमोस्ट तुमचे सगळेच पॉईंट क्लिअर होऊन जातील या बोर्स ॲटॉमिक मॉडेलवरती. क्लिअर आहे आता? ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट बोरचे कन्सेप्ट बघणार आहोत, दॅट इज दी फॉर्म्युला फॉर रेडियस, वेलॉसिटी आणि एनर्जी. हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार. क्लिअर आहे? तर हा व्हिडिओ लेक्चर मी इथं स्टॉप करतोय. ओके, थँक्यू.